तर हे जे कठीण शब्द तुम्ही म्हटलेत ना, की जे कानावर ऐकावेसे पण वाटत नाहीये, वाईट वाटतं. तू ना जाता जाता कठीण प्रश्न विचारलास. की हा असे काही पण तुम्हाला काही अनुभव आले का असे की मॅडम आता तर फक्त कंटेंटच क्रिएट हा. करायला लागले म्हणजे का मुलं दुरावली गेली मराठी शाळेपासून? का? अरे कशासाठी म्हणजे? की जर तुम्हाला भविष्यात जर कधी म्हणजे चान्स मिळाला की मॅडमांना एज्युकेशन मिनिस्टर बनवायचं तर तुम्ही काय बदल शिक्षण पद्धतीत करू इच्छितात? पण खरंच तू कठीण प्रश्न विचारलास रे बाळा. किंवा बाकीचे जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत तिथं सगळं तुमच्याबद्दल बोललं जातं किंवा तुम्ही केलेल्या कामांबद्दल बोललं जातं. तर जस्ट फॉर अ क्युरिओसिटी असं कधी झालंय का की तुमच्या पियर्स कडून म्हणजे तुमचे जे शिक्षक आहेत आजूबाजूचे किंवा आजूबाजूचे लोक आहेत ते काही बोलले? नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या वटवटच्या पहिल्या एपिसोडमध्ये. आणि पहिला एपिसोड जो आहे तो आपण एका अशा शिक्षिकेसोबत शूट करणार आहेत ज्यांनी मुलांना फक्त पुस्तकातून नाही तर जगातून शिकवण्याचा प्रयत्न केला. ज्या शिक्षिकेचा विश्वास केवळ मार्क्सवर नाही तर मुलांच्या अनुभवावर, त्यांच्या जिज्ञासेवर आणि आयुष्य घडवणाऱ्या शिक्षणावर आहे. ज्यांनी वर्गाच्या 4 भिंतीच्या पलीकडे जाऊन मुलांना शिकवण्याचा प्रयत्न केला, त्यांना नवीन विचारांची, नव्या अनुभवांची झोप दिली. आणि आजही सरकारी शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन त्या बदलण्यासाठी सातत्याने काम करतायत. त्या शिक्षिका म्हणजे आपल्या उज्ज्वला वाडेकर मॅडम. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा एपिसोड तुमच्यापर्यंत येण्यासाठी भंगाई गुरुने केलेल्या या सहकार्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. तर पूर्ण एपिसोड बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला आपण याची सुरुवात करूयात. तर मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या वटवट चॅनलवर. तुम्ही तुमचा वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या वटवट चॅनलवर आल्या. तर आपण आपल्या वटवटला सुरुवात करूया. सगळ्यात पहिला प्रश्न मॅम, जर आपण कुठेतरी असं लेट्से तुम्ही अपडाऊन करताना बसमध्ये वगैरे भेटलो असतो तर नॉर्मली म्हणजे आम्हाला एक जाणून घ्यायचं आहे की प्राथमिक शिक्षक जे असतात ते खूप कॅज्युअली कुठल्याही चर्चेची सुरुवात कशी करतात एखाद्या अनॉनिमस माणसाला भेटले तर तुम्ही कशी केली असती याची ह्या कॉन्व्हर्सेशनची सुरुवात? अर्थातच या प्रश्नाचं उत्तर असं असेल की मी शैक्षणिक गोष्टींवरूनच चर्चा केली असती. मी तुम्हाला सहज म्हटली असती, काय भैया मग तुमच्या गावची शाळा काय म्हणते, तुमच्या गावाला झेडपी शाळा आहे काय, काय स्ट्रेंथ आहे, आणि अजून कुठल्या कुठल्या शाळा आहेत तुमच्या गावाला, पण इंग्लिश मिडियमची इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत का, शाळेला एखादी माध्यमिक हायस्कूल आहे का, गावची लोकसंख्या किती आहे, तुमच्याकडे येणारे जे मुलं मुली आहेत ते किती आहेत, साधारणतः गावाबाहेर शिकायला गेलेली मुलं किती आहेत, अशा पद्धतीनेच मी सुरुवात केली असती. खरं तर मी एक शिक्षिका आहे, एवढीच ओळख माझी पुरेशी आहे की मी एक शिक्षिका आहे, मला खूप ओळख नाहीच आहे खरं तर. तर तुम्ही आणि मी जर गाडीत असते तर आपण खूप छानपैकी मस्तपैकी शिक्षणावरच गप्पा केल्या असत्या. आणि मी जर तुम्हाला म्हटलं असतं खरं म्हणजे झेडपीच्या शाळेत किती मुलं शिकतात, त्यांचा उच्चांक किती आहे, आणि तुमच्या गावात असं कधी झालंय का की स्कॉलरशिप परीक्षेला मुलं मेरिटला आली, नवोदयला तुमच्या गावातली 2-4 मुलं गेलीत शिकायला नवोदय प्रवेश परीक्षा पास करून, किंवा तुमच्या गावात मुली किती प्रमाणात शिकतायत, 10वी-12वी नंतर कोणी इंजिनिअरिंगला, मेडिकलला, अशा बाहेर कोणी गेलेत का शिकायला, अशीच मी साधारणतः गप्पा केल्या असतात तुमच्याशी. थँक्यू. म्हणजे शिक्षणाशी रिलेटेडच Yes, तुम्ही yes, सुरुवात. yes. कारण आपण नेहमी बघतो नाही तर याच्या कुठा त्याच्या कुठा असं सुरुवात जे किंवा प्रॉब्लेम्स किंवा प्रॉब्लेम्स की बाबा इतक्या दूर जावं लागतं आम्हाला, हा. बस पकडावी लागते इतक्यामध्ये. म्हणजे नॉर्मली आता मी पण प्राथमिक शिक्षकांमध्ये राहिलोय, सो त्यांचा एक वेगळे प्रॉब्लेम्स असतात. प्रॉब्लेम्स काय नाही, प्रॉब्लेम्स क्षणोक्षणी आहेत, मानले तर क्षणोक्षणी, नाहीतर प्रॉब्लेमच नाहीत. तुम्ही मानाल आणि तुम्ही जर समजून घ्याल की कुठल्याही गोष्टीत प्रॉब्लेमच आहे किंवा हे असंच झालं ते तसंच झालं तर प्रॉब्लेम आहेत. आणि जर तुम्ही सहजतेने मनापासून आनंदाने कराल ना, मग एकही प्रॉब्लेम नाही तुम्हाला. आणि आता याच्यानंतर मॅडम अजून आता आम्ही तुम्हाला इन्स्टावर बघत असतो, युट्यूबवर बघत असतो, मागे तुम्ही बेटर इंडियाच्या याच्यावर पण हे झालं, हायलाईट झालात. तर असा पुढचा प्रश्न त्याच्यात आम्ही असं बघत असतो की तुम्ही विद्यार्थ्यांना जे असे ते प्रॅक्टिकल नॉलेजवर जास्त फोकस करतात, वेगवेगळ्या ठिकाणी विजिट्स असतात. तर मग आम्ही आता जळगाववरनं आल्यावर तर एक विशेष जळगावचा प्रश्न असा असेल की जर तुम्हाला विद्यार्थ्यांना आता जर जळगावात घेऊन जावं असं वाटेल विजिटसाठी तर तुम्ही कोणत्या ठिकाणी घेऊन जाल?
जळगावातलं काही खाद्यपदार्थ जर त्यांना खाऊ घालायचे असतील तर तुम्ही कशाला प्रेफरन्स द्याल? तसे 2-3 गोष्टी जर तुम्ही डिटेलमध्ये सांगाल तर. म्हणजे एक पूर्ण तुमचा दिवस कसा असेल कसा जळगाव असेल? मधला हा. विद्यार्थ्यांसोबतचा? यापूर्वी मी भरपूर वेळेस जळगावला मुलांना घेऊन गेले. मी मुलांना नेते सॅटर्डेला शाळा सुटल्यानंतर किंवा संडेला, नाहीतर शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी. हम्म. खरं म्हणजे मी माझ्या शाळेची वेळ घेत नाही. बरोबर. मग मला कोणाची परमिशनची गरज पडत नाही. शाळेच्या वेळेमध्ये शाळेच्या वेळे व्यतिरिक्त करते म्हणजे मग मला कोणाच्या परमिशनची गरज पडत नाही. आणि पालकही फ्री हँड देतात. पालक फ्री हँड देतात, त्यांच्या मुलांना मिळतंय सगळं काही व्यवस्थित. आणि त्यांना आपण म्हणजे हे जे चालतंय सर्व, तर आपण त्यांच्याकडनं ट्रान्सफरचा जो खर्च वगैरे आहे तो पालकांकडनं कधीच घेत नाही मी. अच्छा. हा, अजिबात नाही, अजिबात नाही. म्हणजे हे सगळ्या टूर्स वगैरे यांचा हे स्वतः मी अरेंज करते. अरे, हो, हे स्वतः मी अरेंज करते. का? म्हणजे पुढचा प्रश्न जर विचारायचं झालं का का? कशासाठी करतात तुम्ही एवढं सगळं? अरे, कशासाठी म्हणजे खरं शिक्षण हेच आहे. या 4 भिंतीच्या आत शिक्षण नाही होऊ शकत. आम्हाला प्रत्येक पाठ्यक्रमामध्ये खाली एक उपक्रम असतो किंवा प्रत्येक धडा जो असतो ना, प्रत्येक लेसन तो कशावर तरी आधारित असतो बरोबर. आणि त्यातून मुलांना काहीतरी बोधच द्यायचा असतो. मग तो बोध काय घरात किंवा वर्गात होणार आहे? नाही होणार. या 4 भिंतीच्या आतमध्ये तो बोध देणं शक्यच नाहीये. तर यासाठी तुम्हाला व्हिजिटलाच न्यावं लागेल. आम्हाला भूगोलात लेसन असतात, वाहतुकीचे नियम, उद्योगधंदे, कापड गिरण्या. मग तुम्ही असं कसं करू शकता की कापड गिरण्यांची, मग त्यासाठी लागणारा कच्चा माल, जागा, जमीन, मजूर, वर्कर, त्यांचे काय म्हणतात त्यांची सॅलरी, हे कसं काय तुम्ही इथे दाखवू शकता? तिथे काय बनतं, त्याला रॉ मटेरियल काय लागतं, कुठल्या कुठल्या मशिनरीज असतात, त्या कशा वर्क करतात, त्या विजेवर चालतात की औष्णिक विद्युतवर चालतात, हे तुम्ही प्रत्यक्ष गेल्याशिवाय दाखवूच शकत नाही मुलांना. आणि म्हणून तिथे नेणं खूप गरजेचं असतं. आणि जर मी असं जळगावला घेऊन गेले तर माझ्या भरपूर व्हिजिट तर झालेल्याच आहे. पण मी यापुढे नेताना मुलांना मला फुटाणे शेंगदाणे कसे भाजतात ते दाखवायचंय. अच्छा. बर. ते मुलांचं खारे शेंगदाणे खूप आवडीचे आहेत. आणि मी त्याच्यावरून त्यांना म्हणते पण, खारे शेंगदाणे म्हटलं त्याच्याजवळ आपण चाललं जायचं आणि खाऊन घ्यायचे गपागप. तो कसं काय म्हटला खारे शेंगदाणे, आणि त्याला पैसे देताना द्यायचेच नाही पैसे. खरं म्हणजे त्याला म्हणायचंच नाही की पैसे घे, कारण हे बाबा तूच म्हटला होता खारे शेंगदाणे म्हणून खाल्ले. असा विनोदही मी मुलांसोबत मुद्दाम करत असते. तर मला वाटाणे फुटाणे कसे भाजले जातात, शेंगदाणे कसे भाजले जातात, किती सोपी अगदी युक्ती आहे की ती जी वाळू असते किंवा वाळूच्या जागेवर जे मीठ प्रेफर केलं जातं ते भाजून ते गरम करून याच्यात ते भाजणं कशी क्रिया आहे, ते गाळलं कसं जातं, ते इतकं खरपूस कसं होतं. कारण की स्वयंपाकाच्या काही क्रिया आहेत, भाजणे, तळणे, दळणे, ह्या पण त्यांना समजून झाल्या पाहिजे. इतकं नॉलेज प्रगाढ आहे की सांगणं आणि मुलांकडनं करून घेणं. मी जे करते ते मला वाटतं कदाचित 10% असावं, अजूनही 10% असावं. तर हे मला करायचंय. नंतर दिव्यांगासाठीची जळगावला शाळा आहे, त्या शाळेत मला मुलांना न्यायचंय. कुठल्या शाळेत? दिव्यांगासाठी तिथे आदर्श म्हणून एक शाळा आहे, तिथे मी नेईल. मी दीपस्तंभाला मुलांना घेऊन जाईल, मनोबलला, सरांकडे. नंतर एक नारखेडे म्हणून मॅडम आहेत, त्यांचं पण मतिमंद मुलांसाठी काम चालतं. खरं म्हणजे दिव्यांग वेगळं पण मतिमंद पण वेगळं असतं. तर मतिमंद मुलांसाठी नारखेडे मॅडम काम करतात. तर यांच्याकडे मी नेईल. आणि असं तर मग मी रस्त्याने जर चालले तर माझं काही ठरलेलं नसतं की मी इथे जाणार आहे, खरं सांगते. हा, कारण आता निघालो तर समजा एखादी लोहारीचं दुकान लागलं, तो आपल्या पंपाने मारतोय, बस म्हणजे ते घेऊन जाणार लगेच, ऐरणीच्या देवा तुला ठेणगी ठेणगी वाहू दे, लगेच सुरू होणार. थोडं पुढे गेलं की एखाद्या बियाण्याचं दुकान लागलं, मी लगेच सांगणार त्यांना की बघ हे बियाणं आहे, या बियाण्याला त्यांनी वरतून आणखी रासायनिक प्रक्रिया केली आहे की ते जमिनीत पुरल्यावर किडू नये, त्याला इतर कीटकांनी खाऊ नये. दाखवायचंय, हे सगळं दाखवायचंय. डीएपी काय, युरिया काय, 2020 काय, ही जी नावं आहेत कंपन्यांनी दिलेली ही काय, ती खतांवर काय परिणाम करतात, म्हणजे शेतावर काय परिणाम करतात, त्या पिकांवर काय परिणाम करतात. चाललो पुढे, पुढे गेलो, एखाद्या शेतात थांबलो, ही झाडं आहेत, ही कशाची झाडं आहेत, यातून फळ मिळतं, फुल मिळतं, सावली मिळते, डिंक मिळतो, लाख मिळतो, काय मिळतं, हे मुलांना दाखवायचं. ही माती आहे, ही माती कुठल्या प्रकारची, लाल माती आहे, काळी माती आहे, रेताड माती आहे, चिकण माती आहे. अरे किती आहे, किती आहे. मग सहज म्हणेल की ही लाल मातीने बाळा कोकणात असते. मग त्याच्यावर मी सहज मुलांना एखादी गाणं सांगेल, कविता सांगेल.
त्याला काहीच कंट्रोल नाही. फक्त गाडीत बसायची बोली आहे आणि धावायची बोली आहे. हे खरं शिक्षण आहे. दिस हे इज शिक्षण ऍक्च्युअल आहे. एज्युकेशन. याच्यात मला असं एक जोडावंसं वाटतं. आता आम्ही जेव्हा हा प्रश्न करत होतो ना, तर मला वाटलं मॅडम सांगतील की मी जळगाव जेव्हा मुलांना घेऊन जाईल, मी KFC ला घेऊन जाईल, हा. डॉमिनोजला घेऊन जाईल, आयनॉक्स थिएटरला घेऊन जाईल. पण हे सर्व झालंय. आयनॉक्सला पण आणि नेऊन तुम्ही जे झालंय. फुटाणे वगैरे जे सांगितलं ना, तर याच्यात ना हा एक चांगला मेसेज पण आहे की कुठेतरी मुलं पौष्टिक जेवणापासून Yes, yes. कुठेतरी दूर जात आहे. तर दिस इज हे एका शिक्षकाचंच काम आहे. आपण फक्त पुस्तकांपर्यंत जे मर्यादित करून दिलंय ना, दिस इज म्हणजे हे खरं टीचरचं हे काम आहे. राजगिरीचे लाडू इतके पौष्टिक असतात. त्याच्यात चुना आणि सूरज असतात, जे मुलांच्या बॉडीसाठी अतिशय उंची वाढवण्यासाठी खूप छान असतं. आणि मुलं पिझ्झा खातात. मी पिझ्झा सेंटरला नेलं मुलांना, पिझ्झाही खाऊ घातला. पण का? तर त्यांच्यात न्यूनगंड राहू नये. तिथले जे ओरिगॅनो आहे, ते चिली फ्लेक्स आहे, तिथला जो टोमॅटो सॉस आहे, ते जे तिथलं वाढण्याची स्टाईल आहे, ते जे बाकडे आहेत, जे बसायची एकदम झगमगीत चकचकीत स्टाईल आहे, ती मला मुलांना दाखवायची. ते माहित पाहिजे, कारण की येस चार चौघात गेल्यानंतर ना त्यांना कमीपणा न्यूनगंड वाटतो की मी हे हात लावू की नाही, हे कसं घ्यायचं, हे असं उघडायचं की असं टाकायचं. येस खाताना पडलं तर शेजारच्यांनी पाहिलं तर. हे सर्व जे प्रश्न मुलांच्या मनात असतात, जे आपण सहजासहजी ओळखू शकत नाही, पण मी मुलांमध्ये 24 तास राहते असं म्हटलं तरी चालेल. तर मला हे कळतं की त्यांच्या मनात आत्ता काय चालू आहे आणि आपण त्या पद्धतीने केलं असतं. डॉमिनोजला नेणं काही चुकीचं नाही, ते पण अनुभव दिले पाहिजेत. पण आपण साखरपुडाण्याच्या वगैरे दुकानात पण नेलं तर काय प्रॉब्लेम नाही, नो प्रॉब्लेम. आणि जर आपण म्हटलं मॅम की जळगाव म्हणजे मुलांना तुम्हाला जळगावला नेऊन एखादी पूर्ण फूड त्यांच्यासोबत खायचं आहे, तर तुम्ही कुठले कुठले लोकेशन किंवा कुठं कुठे घेऊन जाल तुम्ही जळगाव? म्हणजे असं काय वाटतं की अजून हा ठिकाण आमच्या जळगाव मधलं एक्सप्लोअर करायचं बाकी आहे, असं कुठलं आहे? म्हणजे खाद्यपदार्थाच्या संदर्भात तुम्ही म्हणतायत म्हणून म्हणेल की मी आपल्या जळगावची, म्हणजे जळगाव जिल्ह्याची आणि आपल्या जळगाव तालुक्यातली काही जे ठिकाणं आहेत की जिथे वांगी प्रसिद्ध आहेत. आपल्या जळगाव म्हटलं ना की पुणे मुंबईकडचे लोक म्हणतात, हा वांगीचं भरीत आणि कळण्याची भाकरी, वरणबट्टी, असे जे काही वस्तू आहेत आपल्याकडे खाण्याचे खाद्यपदार्थ विशिष्ट, तिथे मी अवश्य नेईल. मी मुलांना कृष्णा भरीतला नेईल आणि मी दाखवेल की आई घरात भरीत बनवते, ती एवढ्या क्वांटिटीत असतं आणि एवढ्याही क्वांटिटीत ते बनवू शकतं, एवढं चविष्ट ते बनवू शकतं. मग त्यांची भाजण्याची प्रक्रिया मी दाखवू शकते. आई चुलीवर भाजते, गॅसवर भाजते. आता त्यांची एवढी जर वांगी असतील आणि ते जर भाजत असतील तर त्यांची प्रक्रिया वेगळी आहे, त्यांची मेथड वेगळी आहे. आणि एवढं सगळं करून ते कमी वेळात कसं करतात, त्यांना मॅनपॉवर किती लागते, हे दाखवायला काय हरकत आहे. म्हणजे इन शॉर्ट आता सध्याला हेच झालंय की एक घरात बाळ असतो की जो दिवसभर असतो आणि एक तास त्याच्यासोबत कोणतरी त्याचे आजोबा राहिले की ते म्हणतात की अरे हा किती प्रश्न करतो. आणि इनफॅक्ट हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे की तुम्हाला हे प्रश्न पडतात आणि स्वतःहून तुम्ही त्यांचे उत्तरही देऊन देतात मुलांना. नाही, मला खरं तर मला प्रश्न पडतात, काय प्रॉब्लेम नाही. पण मला तर असं वाटतं की मुलांनी प्रश्न विचारले पाहिजेत आणि मी मुलांना असंच तयार करते की त्यांनी मला प्रश्न विचारावेत. आता ते कमी झालंय फोन्स याच्यामुळे, आता मुलं प्रश्न विचारणेच कमी झालेत. कधी एक वेळेस या वर्गात शिरू आणि माझी जी विद्यार्थी आहेत ती बघा किती डोकं खातात तुमचं. तुम्ही एक प्रश्न विचारणं, त्याच्या पुढच्या 10 गोष्टी त्यांच्या तयारच आहेत. बरोबर. इथे केव्हा वेळ निघून जातो आणि तो वेळ कसा जातो कळतही नाही. शिक्षकांचं हे काम पण हा. ऍक्च्युली खूप महत्वाचं आहे की पोरांना क्युरिओसिटी जनरेट व्हायला व्हायला पाहिजे. हा, की त्यांनी प्रश्न विचारायला पाहिजे, तरच नवीन गोष्टी इनोव्हेशन वगैरे होत असतात. यासाठी लागतं भैया समर्पण. येस. एकाच शब्दामध्ये यासाठी लागतं समर्पण. त्याग केल्याशिवाय काही होऊ शकत नाही. समर्पण की बेलाई आणि ही पुढे न्यायला पाहिजे, सगळ्यांनी न्यायला पाहिजे. आता आम्ही इकडे जवळपास लोकांशी बोलत होतो, गावकऱ्यांशी पण बोललो, तुमची स्कूल चालू होती त्यावेळेमध्ये, आणि आम्हाला असं कळालं की भरपूरशा पालकांनी त्यांची मुलं जी होती ती प्रायव्हेट स्कूलमध्ये होते, पाचोऱ्याला किंवा इकडे या साईडला, ती त्यांनी तिकडून काढून इकडे टाकली. तर नॉर्मली आता माझ्या जनरेशन पासून, म्हणजे मी जर बोलेल की मी 2004-05 ला मी होतो प्राथमिक शाळेत, तर त्यावेळेला काय व्हायचं की तेव्हापासून पालकांनी मुलांना इंग्लिश मिडियमला टाकायला सुरुवात केली. मग ते कशापासून सुरुवात झाली, म्हणजे का मुलं दुरावली गेली मराठी शाळेपासून आणि का तिकडे ट्रॅफिक वाढलं इंग्लिश मिडियम? याच्या मागची काय रिझन वाटतात मॅम तुम्हाला?
पालकांना असो की मुलांना असो, नवं ते हवं असतं. जे नवं ते हवं. मलाही असंच आहे. जे नवं ते मी घेण्याच्या मागे असते, की जेव्हा जे नवं आहे त्याच्या मागे मी मिळवण्यासाठी धावेल ना. कोणी पण असंच करा ऑब्व्हियसली. तर ते नवं निघाल. त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर खूप भारीचं, छान-छान बिल्डिंग, सगळं कलरफुल, सगळं पिक्टोरियल आणि मग कोणाचं पण आकर्षण साहजिक वाढणार. मग ते आकर्षण वाढलं आणि थोडीशी धाव तिकडे झाली. पण आता चित्र थोडं बदललंय. आता पालकांना कळलंय, की या बाहेरच्या वातावरणाची, या भौतिक वस्तूंची नाही गरज. खरं ज्ञानाची गरज आहे. आतमध्ये काय चालू आहे त्याची गरज आहे. आणि जर असे वेगवेगळे प्रयोग शिक्षक करत असतील, वेगवेगळ्या विजिट होत असतील, वेगवेगळ्या ठिकाणी पालकांना किंवा मुलांना घेऊन जाऊन जर शिक्षक मार्गदर्शन करत असतील, तर का पालक जातील? अहो, गेल्या 15 जूनला म्हणजे 15 जून 2026 रोजी शाळा नवीन ओपन झाली आणि माझी आता इथंच ट्रान्सफर झाली. मी 1 मेच्या दिवशी हजर झाली शाळेला. म्हणजे सुट्टीचा पिरियड जाता 1.5 महिन्यांचा. 15 जून रोजी माझ्या हातात माझ्या आधीच्या शिक्षकांनी फक्त 18 विद्यार्थी दिले. अच्छा. हजेरी पटावर फक्त 18 विद्यार्थी दिले. मॅडम ही आपल्या शाळेची विद्यार्थी, ही आपली हजेरी आणि हा तुमचा वर्ग. आज तारीख आहे 24 जून. म्हणजे साधारण 1.5 महिना होतोय, अजून नाही झालेला. 1 महिना 7-8 दिवस वर झालेत. आज माझ्याकडे ऑन पेपर हजेरीवर 73 मुलं आहेत. 73. कोण म्हणतं जेडपीच्या शाळेत मुलं येत नाही? कोण म्हणतं शाळेत मुलं शिकत नाही? पालकांचा कल तिकडे आहे. कसं समजायचं? वाटतंय तुम्हाला? 18 मुलांचे 1-1.25 महिन्यात जर 73 होत असतील, तर कसा काय पालकांचा कल तिकडे आहे? लोकांना दिलं पाहिजे. येस. लोकांना मिळालं तर ते येणार, धावणार आपल्याकडे. आता काम बघून किंवा आपला मागचा जो आढावा आहे, तो बघून पालकांना मी ज्या गावावरनं आली ना इथे, त्यांना सगळा इतिहास काढून घेतला माझा आधीच. की मॅडम येतायत, कुठून येतायत, काय येतायत, त्यांची काय तयारी आहे, त्यांनी आधीच्या शाळांसाठी काय केलंय वगैरे. ही सगळी हिस्ट्री त्यांनी काढल्यानंतर त्यांना वाटलं की जे आपल्याकडे येतायत ते अतिशय योग्य आहे. मग मी काय केलं, 1 मेला हजर झाल्यानंतर मी अवघ्या पूर्ण 1.5 महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये कमीत कमी 25-26 दिवस गावात होती. सुट्ट्यांमध्ये जूनच्या सुट्ट्यांमध्ये. आणि मी गावकऱ्यांसमवेत माझ्या घरच्या मंडळीसोबत गावाला कितीतरी वेळेस चक्कर मारलेत. कोण म्हणेल नवीन आहे, मी नवीन आहे, झाला मला 1.5 महिना, पण मी या गावातले जवळजवळ 70% लोक घरोघरी ओळखते. तुम्ही स्वतः ओळखतात? मी स्वतः ओळखते. सगळे मला ओळखत असतील तो विषय वेगळा, पण मी स्वतः ओळखते त्यांना. मी प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांना शिक्षणाचं महत्व, मी जे काम करते, जे अनोखं काम आपलं चालतं त्याचं महत्व पटवून दिलं आणि त्याच्यामुळेच ही एवढी पटसंख्या वाढली आमच्याकडे. त्यांना मी तेच समजवलं आणि त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवलाय. तर त्यांना हे माहित पडलं की माझ्या मागच्या शाळेमध्ये माझ्याकडनं एकाच बॅचला 3 मुलं नवोदय विद्यालयाला सिलेक्ट झालेली आणि 7 मुलं स्कॉलरशिपला पास झालेली. तर त्यांना हा सगळं इतिहास माहित पडल्यानंतर कोणाला नको वाटणार जर असं होतंय तर. आणि मग इथं आले, गावात फिरले, पालकांशी बोलले आणि मुलांचं आणि माझं कम्युनिकेशन छान व्हावं, त्यांनी मला ओळखावं, त्यांना माझा लळा लागावा, म्हणून मी एक सामुदायिक जेवणाचा कार्यक्रम पण ठेवला. तुम्ही स्वतः? हा, की सर्वांनी मुलांना बोलून घ्या, गावातल्या ज्येष्ठ मंडळीशी बोलणं करून आणि छानपैकी आम्ही वरण, बट्टी, वांग्याची भाजी, शिरा गुळाचा आणि ते जेवण, गप्पा, मुलांशी बोलणं, त्यांचे गालगुच्चे तोडणे, नाकाच्या शेंडाला हात लावणं, केस विंचरणं, हे सगळं केल्यानंतर मुलांना लळा लागला. पहिल्याच दिवशी तर मुलं धावत आले शाळेत. आणि रोज मला आता काम छान होतं म्हणून किंवा कोणाला तरी वाटतं की चला आज आमचा बर्थडे मॅडम तुमच्या शाळेत साजरा करतोय. हा, आज आम्ही माझ्या मुलाचा वाढदिवस तुमच्या शाळेत साजरा करतो आणि तुमच्या शाळेत साजरा करून आम्ही तुमच्या या गरीब ग्रामीण भागातल्या मुलांना काहीतरी वस्तू देऊ इच्छितो. मग ते येतात, केक आणतात, खाऊ आणतात, त्यांना काहीतरी गिफ्ट आणतात. अगदी म्हणजे त्यांना पॅड, बॉटल, टिफिन बॉक्स, पेन्सिल, पेन, नोटबुक, स्कूल बॅग, ह्या सगळ्या वस्तू देऊन झाल्या ज्या त्यांना आवश्यक होत्या. मुलं अगदी खुश आहेत, खूप आनंदलेली आहेत आणि दुडू शाळेत येतात.
काय झालं एक वेळेस पहिल्यांदा जेव्हा पाऊस पडला बघा आपल्या भागामध्ये 15 दिवसांपूर्वी, तर दुसऱ्या दिवशी शाळेत फक्त एकच विद्यार्थिनी. अच्छा. म्हटलं असं कसं, मी मेसेज टाकला गावाच्या ग्रुपवर की आतापर्यंत एकच विद्यार्थिनी आली आहे, 7-7:30 होऊन गेलेत. तर मग मला हळूहळू मी फोन केले वैयक्तिक पालकांना की आली नाही. मॅडम पाऊस चालू आहे, मग ओली होऊन जाईल, मग नदीला पण थोडा पूर आलेला आहे, मग काय करायचं. म्हणजे छोटे छोटे प्रॉब्लेम आहे, काय विषय याच्यामध्ये. पुढच्याच रविवारी एक जण मला म्हटलेलं की मॅडम माझ्या मुलीचा वाढदिवस मला तुमच्याकडे सेलिब्रेट करायचा आहे, काय आणू. म्हटलं दादा खाऊ नका आणू, पण आमच्या मुलांना तुम्ही छत्र्या वाटा. बरोबर. त्यांनी ते म्हणणं ऐकलं, त्यांना योग्य वाटलं, ते योग्य तेच सांगायचं ना, त्यांना योग्य वाटलं. त्यांनी खूप सुंदर कलरफुल मस्त बार्बी डॉल वाल्या, त्या काय म्हणतात स्पायडरमॅन वाल्या, अशी प्रिंट असलेल्या भारी भारी छत्र्या आणल्या सगळ्या मुलांना एक एक. आणि आता परवाला जेव्हा पाऊस झाला तेव्हा मी येण्याच्या आधी सगळं खेडगाव शाळेत होतं. नाही, बरोबर आहे. प्रॉब्लेम आयडेंटिफाय केला, त्याला सिम्पल सोल्युशन दिलंय. म्हणजे आणि त्याला काय फार जास्त लोकांना इन्व्हॉल्व करायची गरज गरज नाही. नसते. तुम्ही तिथल्या तिथं प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. नाही प्रॉब्लेम नाहीच आहे, ते फक्त सॉल्व्ह करण्याची थोडी आयडिया हवी आहे, तशी दृष्टिकोन पण हवा आहे. बरोबर. पुढचं बघावं लागेल. मला विचारणाऱ्याने विचारलं ना की काय हवंय, मी म्हटलं असं चॉकलेट द्या, बिस्किट द्या, काहीतरी खाऊ द्या, मुलांना वही द्या, ते तर मिळतच. त्या काही गोष्टी मी पण स्वतःहून करते, कारण की मी गेल्या, हे तर आता सुरू झालं ना, मी इंस्टाग्रामला आल्यानंतर सगळं की मॅडम तुमच्याकडे बर्थडेला येतो म्हणून, हे तर आता सुरू झालेलं. पण यापूर्वी माझे जे 31 वर्ष गेलेत ना, या 31 वर्षामध्ये माझं असंच होतं की काळे बाळा का नाही लिहित, मॅडम वहिनी हे घे 40 रुपये वही आण बाबा, अरे बाळा पेन्सिल ने, हे घे 5 रुपये पेन्सिल घेऊन ये. हे सतत चालत आलेला प्रोग्राम आहे, हा नवीन नव्हे. पण आता त्याला छान दुजोरा मिळालाय, समाजाने त्याला थोडं उचललंय. हा, आणि ते आपल्या कर्तृत्वावर आहे. त्यांना काम आवडतंय, त्यांना ते योग्य वाटतंय, आणि कळतंय की ग्रामीण भागातील मुलांना जर आपण थोडा पाठबळ दिलं, त्यांच्या पाठीवर जर हात ठेवला, तर ती पण मुलं सहज पुढे निघून जातील. आणि त्याच्यामुळे काम जोरात चालू आहे. आणि प्रॉब्लेम तर नाही हो, छोटा प्रॉब्लेम आपण मोठा नाही करायचा, मोठा प्रॉब्लेम आपण छोटा करायचा असतो. त्याला म्हणजे कमीत कमी मिनिमम करून टाकायचा अगदी, की त्याला अर्थ नाही राहणार त्या प्रॉब्लेमला. आता जसं आपण बोलतोय मॅम की तुम्हाला त्याचं काही विशेष नाहीये की तुमचे 2 लाख फॉलोअर झाले, 3 लाख झाले. नॉर्मली काय असतं की तुम्ही आतापर्यंत 4 पिढ्या बघितल्यात कमीत कमी, म्हणजे तुमची एक, त्याच्यानंतर आमच्या आई वडिलांच्या वयाच्या लोकांना पण कदाचित तुम्ही शिकवलंय, त्याच्यानंतर आम्हाला शिकवलंय, आणि आता आमच्यापेक्षा जी लहान मुलं आहेत, म्हणजे आता आपण जर त्याला जनरेशन म्हणूयात तर 4 जनरेशन ऑलमोस्ट तुम्ही बघितलंय. त्या जनरेशन मध्ये मुलांच्या विचारसरणीत, मुलांच्या अभ्यासात किंवा कॉम्पिटिशनच्या याच्याने काय बदल होत गेला मुलांमध्ये, म्हणजे स्पेसिफिकली आपण मुलांमध्ये बोलूयात की 4 पिढ्यांची मुलं तुम्ही बघितली आहेत, तुमची एक पिढी, आमची एक पिढी, त्याच्यानंतरची एक पिढी. काय बदल वाटतं तुम्हाला नेमका? बदल नाही काही झालेला, बुद्धिमत्तेत तर बदल नाही विशेष. फक्त एवढंच झालं की पूर्वीच्या मुलांना एवढं एक्सपोजर नव्हतं, त्यांना असं स्टँड नव्हतं, प्लॅटफॉर्म नव्हता. आणि आता मुलांसाठी सर्व रेडी असतं, प्लॅटफॉर्म असतो त्यांना, घरामध्ये वेगवेगळे डिव्हायसेस असतात. बुद्धिमत्तेत नाही फरक झालेला काही, फक्त जी अवेबिलिटी होती, रिसोर्सेस, त्याच्यात फरक पडत गेला. याच्यामध्ये असं कधी झालेलं नाही का, आता हे AI वगैरे येत आहे, तर अगोदरची जी मुलं होती ती विचार करून, थोडासा म्हणजे विचार करून कुठल्याही गोष्टी करायची, किंवा पाढा पाठ करायचा आहे तर मग पाढा तिथल्या तिथं पाठ करायचे, ते प्रॉपर लर्न करायचे. आताचे मुलं तो स्क्रीनशॉट काढला की AI ला देणार, ChatGPT ला देणार आणि करून घेणार. तर तो काय वाटतं तुम्हाला, म्हणजे कुठेतरी त्यांची थिंकिंग कॅपॅबिलिटी कमी होतीये का आताचे मुलं, नवीन मुलांमध्ये आणि आधीच्या मुलांमध्ये? त्याच्याने थिंकिंग कॅपॅबिलिटी कमी नाही होणार, फक्त असं होऊ शकतं की पूर्वीच्या मुलांना ना अभ्यास करायला वेळ अधिक द्यावा लागायचा, आणि आताचे ह्या जनरेशन मधली जी मुलं आहेत ना, जी AI यूज करतात, जी ChatGPT यूज करतात ना, ती मुलं सहज आणि खूप कमी वेळात अभ्यास करून मोकळे होत आहेत. हा एक फरक पडतोय. बाकी बुद्धिमत्तेत काही विशेष फरक नाही, पण आजकालची मुलं हे सर्व साधनं वापरून जास्त चंचल झाली आहेत. हा, चंचल झाली आहेत. बघा तुमचा आवाज काय प्रॉब्लेम. ए दादा, छत्री का छत्री,
पाठवा बरं असेल तर. बरं पाठवा. मध्ये एखादी पिशवी असेल ते. छत्र्या भेटतील सर. दमाला छत्री आण ना बेटा. छत्री आण ना आपली. आण छोटी छत्री आण बेटा. थोडा वेळ आण फक्त. नाही घ्यायचं. नाही बघू ना. 12:30 एक तरफ नको व्हायला बघ. आता जे schedule आहे ना रोजचं, ते एक तरफ नको व्हायला. की मध्ये आता लय धावपळ जाईल. आपण काय असा जर आला तर आला. दिशा बदलू शकते हा, केव्हा. हवा येते. दिशा केव्हाही बदलू शकते. कॅमेऱ्यामध्ये काय होणार होईल ते अँगल सेट होईल. अँगल होऊन जाईल. तू ऐक घे ना नाम तिकडे बघ तुला सगळे आणि एक तिकडे ठेवा. खायचंच राहू दे. तू भेट घ्या शुभम वा. सहज येत बापा. हो हो मॅडमांनी तेच सांगितलं. हो हो माझ्याकडे 80 मुलं आहे. 80 जणांचे 80 प्रॉब्लेम. 80 जणांचे 80 प्रॉब्लेम आहे. त्या 80चे दोघं आई वडील ते झाले 160. त्यांचे वेगळे प्रॉब्लेम आहे. म्हणजे वडील जर म्हटले की मॅडम याला भागाकार आला पाहिजे, ताई म्हणते नाही नाही त्याच्या पाडेच पाठ नाही ना अजून. हा म्हणजे असं होतं ते की एवढे सगळे प्रॉब्लेम घेऊन चालायला लागतं आणि ते क्लिअर करावं लागतं. का आमच्या वेळेला तसे शिक्षक होते मॅम की जे म्हणजे आता इव्हन माझ्या वडिलांचा एक्सपिरियन्स असा आहे की माझे वडील आता मी घरात लाडका होतो एकुलता एक आहे त्यामुळे तर घरात अगदी राजपुत्रासारखी वागणूक मला पण शाळेत कंपल्सरी जाणार आणि एक वाक्य कंपल्सरी आहे त्यांचं की हाऊ घर मागायला लाडला शे पण येईल शाळामा ना मजबूत कुमचाडा म्हणजे मजबूत मारायला हाय गाई करू नका याला यायलाच पाहिजे. पण आताचे पालक कसे आहेत म्हणजे त्या मानाने आता आपण मुलांबद्दल बोललो की मुलांची पिढी अशी बदलत चालली आहे. आता आमच्या पालकांची पिढी अशी होती की भाई मजबूत धुवायला यायला पाहिजे. पण आता कुठेतरी ते पालक खूप काय बोलता येईल त्याला की सॉफ्ट झालेत मुलांबद्दल. ओव्हर शिल्डिंग ओव्हर शेडिंग ओव्हर पॅम्परिंग करतात. तर ते कसं वाटतं इकडे आहे का तसं? हे शहरी भागासंदर्भात लागू होईल. अच्छा की पालक म्हणतात की मॅडम याला नाजूकपणे वापरा किंवा एक उलटा एक आहे. हे ग्रामीण भागासाठी नव्हे. ग्रामीण भागात तो एकुलता एक जरी असला तरी ते पालक म्हणतात की मॅडम याचं व्यवस्थित लक्ष द्या. 2 दणके घातले ना तर आम्ही नाही म्हणणार नाही. आम्ही तुमच्याकडे काहीच कंप्लेंट करायला येणार नाही. म्हणजे माझा अनुभव तरी असाच आहे. हा म्हणजे आपण त्यांना दणकेच घालून करायचंच नसतं ऍक्च्युली ते खरं. ते सर्व काही गोड बोलूनच करायचं असतं. तर झालंच थोडंसं तर मग आपण करू शकतो की हे काय आहे वगैरे आवाज वाढवू शकतो एवढंच. पण असं आपण करायचंच नसतं. तरी पण पालकांचा खूप मोठा सपोर्ट असतो की मॅडम याच्याकडे खूप छान लक्ष द्या. याला काही करून आलं पाहिजे. याला तुम्ही काय शिक्षा द्या मारा त्याने होमवर्क नाही केला तर बोला त्याला काही आमचं म्हणणं नाही असं सुरूच असतं त्यांचं. त्याच्यात एखादा अनुभव असेल का म्हणून की एखाद्या विद्यार्थ्याला असं खूप बदललंय कधी खूपच संताप झाला खूपच आगाऊपणे केले तुमचा काही अनुभव हा असा? हा खूप संताप झाला खूप बदललंय अशी वेळ माझ्यावर नाही आली. कारण की मुलांना आपल्याला जी कौशल्य त्यांना हस्तगत करून द्यायची आहेत मुलांसाठी आपल्याला जे काही वेगळं शिकवायचं आहे त्याच्या पण कला शिक्षकाजवळ पण असायला पाहिजे. आणि त्या जर तुम्ही एकदम स्मूथपणे एकदम वेगळ्या पद्धतीने एकदम व्यवस्थित ट्रिकी पद्धतीने घेत असाल तर मग मुलांना बदलण्यापर्यंत त्यांना समजणार नाही असं होत नाही. बरोबर हा. बघा आमच्या लहानपणी आम्हाला एक कल्पना विस्तार असायचा. महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळी वाचती. व्हायचं काय की त्या ओळीचा अर्थच नाही कळायचा की महापुरे झाडे जातील तेथे लव्हाळी वाचती म्हणजे काय लव्हाळी म्हणजे काय ते काय वाचायचे झाडं काय जायचे कळायचंच नाही. पण 15 दिवसांपूर्वी आमच्या गावाच्या नदीला पूर आला जे आपल्या शाळेच्या काठावरच आहे. मी मुलांना मस्तपैकी रांगेने त्या पुलावर घेऊन गेले. बघा इथून पण बघितलं तर बघा ती नागमोडी नदी दिसते समोर दिसते. नदी नागमोडी वाहते हे दाखवायचं कामच नाही इथूनच दिसते. मी तिथे घेऊन गेली. खरंच पूर आलेला होता आणि पुलात असे झाडं वगैरे बाजूचं जुनी लाकडं वगैरे वाहत होती. मग ती लाकडं का वाहतायत झाड मोडून का पडलं
ते पाण्याच्या फ्लो मध्ये का वाहून चाललं आणि लव्हाळी कोणती आहे हे मला स्पष्ट दाखवता आलं. लव्हाळी वाचती म्हणजे लव्हाळी म्हणजे काय, ते एक प्रकारचं गवतच आहे. आणि ते जो वागतो, जो नम्र होतो, तो सदा सुखी जीवन जगतो. हा एक संदेश मला त्यातून देता आला. आणि झाड सरळ ताट उभं असतं, त्याच्यामुळे फोर्सने ते त्याची एखादी फांदी किंवा ते उन्मळून पडू शकतं निसर्गातल्या वातावरणानुसार. तसं आपल्याला उन्मळून नाही पडायचंय, या वातावरणाशी समरस व्हायचं, पण आपला मतितार्थ पण साधायचा, जसं लव्हाळी साधते. हे मला सांगता आलं. आणि असं जर सांगितलं असतं मलाही, तर मला तो कल्पना विस्तार सहज नसता लिहिता आला. अशा पद्धतीने जर शिक्षण दिलं ना तर सहज होतं. मारण्याची खूपशी गरज नाही पडत, बदलण्याची फार गरज नाही पडत. आपल्या शिकवण्यात, आपल्या बोलण्यात कला असायला पाहिजे, आपल्या शब्दांमध्ये गोडवा असायला पाहिजे, म्हणजे हे सहज घडतं. म्हणजे ऍक्च्युली याच्यावर मी ते दवाईचं जे उदाहरण दिलं, माझे आजोबा पण शिक्षक होते. हम्म. ते नेहमी मला एक उदाहरण द्यायचे की नमे सो भारी बरे. तर ते मला खूप रिलेट झालं की हे खरं आहे. तर आता याच्यावर आता आपण तुमचे म्हणजे शिकवायच्या पद्धती वगैरे, तुम्ही कसे इंस्टाग्रामवर आलात वगैरे, या चर्चा भरपूर आपण करतोय. पण नेहमी एक झेडपी टीचरचा जर आपण विचार करतो, जिल्हा परिषद शाळेतील एक शिक्षिका किंवा शिक्षक, आणि ओव्हरऑल जिल्हा परिषद शाळांचं जी आजकालची परिस्थिती आहे, की लोकांचं माइंडसेट, तर आता आपण आधी चर्चा केली की प्रायव्हेटमध्ये जायचं, प्रत्येकाला आई वडिलांना वाटतं की आमची मुलं प्रायव्हेटमध्ये शिकायला पाहिजे. सरकारी शाळा बंद पडतायत, सरकारी शिक्षकांकडे, झेडपी शिक्षकांकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतोय. तर ओव्हरऑल हे सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं बघतात, की सगळ्या गोष्टी की झेडपी शाळा बंद पडायच्या मार्गावर आहेत, झेडपी शिक्षकांकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन थोडा वेगळा होत चाललाय, प्रायव्हेट कडे जास्त कल चाललाय, तर हे जे वातावरण आहे ते प्राथमिक झेडपी शिक्षिका म्हणून तुम्ही कसं बघता तुमच्या अँगलने? गाव शाळेत रममाण व्हायला पाहिजे, म्हणजे शिक्षकाने असे प्रोग्राम अरेंज करायला पाहिजे, असे इव्हेंट घ्यायला पाहिजे की अख्खं गाव शाळेत यायला पाहिजे. आणि शाळेचं जी वॉल कंपाऊंड आहे ना, शाळेची वॉल कंपाऊंड म्हणजे शाळेची संरक्षक भिंत, ही गावाची वेस राहिली पाहिजे. अच्छा. अच्छा. म्हणजे शाळा गावात आणि गाव शाळेत हे जेव्हा एकरूप होईल ना, तो जो ब्रिज आहे तो तो जेव्हा एकरूप होईल ना, तेव्हाच गावाची अधिक शाळेची शैक्षणिक प्रगती होईल. बरोबर. या वाक्याला डबल अंडरलाईन केली पाहिजे. का तर असं जर केलं तर हे जे कठीण शब्द तुम्ही म्हटलेत ना, की जे कानावर ऐकावेसे पण वाटत नाहीये, वाईट वाटतं, माझं मन दुखलं, माझं हृदय दुखलं. कारण जिथं आपण 31 वर्ष झाली मी सेवा करते आणि अवघे 7 वर्ष राहिली, तर मी तरी पुढच्या माझ्या 7 वर्षात जिथे पण जाईल तिथे पण ती शाळा बंद पडते असं होणार नाही. आणि यापूर्वी पण मी 2-3 शाळेतून जिथून आली ना, जे वर्ग बंद पडत होते, जी शाळा, जी बिल्डिंग बंद होती, ते मी ओपन केलेले आहेत. इतिहास सांगेल, त्याला साक्षीदार आहेत, गावकरी त्याचे साक्षीदार असतात. वर्ग कमी पडले तर मी तरी सुद्धा त्या वर्गांना 7वी पर्यंत घेऊन गेले. भलेही मी एका वर्षी 2-2, 3-3 वर्ग सांभाळले. मी कष्ट केले. मी जे आधीचा शब्द बोलली ना, समर्पण, खूप गरजेचं आहे समर्पण. डोक्यात पण विद्यार्थी असतात, घरी पण असतात, शाळेत पण असतात ते विद्यार्थी. शाळेसाठी काय लागणार, काय नाही लागणार हे सतत जर आपल्या मनात घोळत असलं ना, या विद्यार्थ्यांची कास जर जसं आपल्या घरच्या मुलांची असते, हा 10वीला आहे, मग याला कुठले बुक घेऊ, कुठे क्लास लावू, कुठे पाठवू, 10वी नंतर काय करायचंय, कोट्याला पाठवायचं, पुण्याला पाठवायचं, नीट लावायचं, IIT घ्यायचं, कुठल्या क्लासला पाठवायचं, किती काळजी असते पालकांना, याला विचारू, त्याला विचारू, त्याला विचारू. असं आपल्याला आपल्या समोरच्या प्रत्येक मुलाविषयी वाटलं पाहिजे. त्याच्यातले कलागुण आपल्याला हेरून घेता आले पाहिजे आणि त्याच्यानुसार त्याच्यावर ट्रीटमेंट करता आली पाहिजे. असं जर केलं तर मला नाही वाटत की जेडपीच्या शाळा बंद पडतील. बरोबर आहे ना? पटतंय तुम्हाला माझं बोललेलं? जेडपीची शाळा कमी लेखायची नाही, मी अजिबात लेखू देणार नाही. माझ्याकडे बघा, मी सांगते ना तुम्हाला, आता म्हटले ना मी मगाशी, मला वाटतं की 18 मुलांचे 73 मुलं होणं जोक आहे 1.5 महिन्यामध्ये. आणि अजूनही माझ्याकडे 9-10 एंट्री येणारी आहे. 9-10 मुलं तयार आहेत. आजच्या वर्षाची स्थिती ही असेल की मला कदाचित
नो एंट्रीचं बोर्ड लिहावं लागणार आहे, नो ऍडमिशन. ऍडमिशन फुल. येस, ऍडमिशन फुल. हे याच शाळेत याच गावात हे बोर्ड लिहिण्याची वेळ येणार आहे. बरोबर. त्याला लागतं कर्तृत्व, त्याला लागते आपली मेहनत, आपली जिद्द. जिद्दी पण पाहिजे बरं का माणूस. मला असं करायचं तर मला असं करायचंच आहे. मला आज हे करायचं मुलांकडनं तर ते करायचंच आहे. मी माझ्याकडे स्टाफ कमी आहे. एक शिक्षक आहे, एक शिक्षक आहे, ठीक आहे. तर मग आता 73 मुलं झालीत आणि मला वाटतं की प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे. प्रत्येक मुलगा मला हेरून मला प्रत्येक मुलाला काय येतं, कुठे येतं, त्याला कशात आवड आहे, हे त्याला मला सांगता आलं पाहिजे. म्हणून मी माझ्या स्वखर्चाने 2 महिला, त्यातली एक डी.एड आहे, एक छान वेल एज्युकेटेड ग्रॅज्युएट झालेली आहे. त्यांना मी ठेवलंय आणि माझ्या पद्धतीने टीच मीच करते वर्गामध्ये. पण मी करून घेतल्यानंतर मुलांकडनं तुम्ही हे करून घ्या, असं म्हणून मी 2 महिला ठेवलेल्या आहेत. आणि हे काम अगदी व्यवस्थित सुरळीतपणे सुरू आहे. असं जर सुरू आहे तर का म्हणून पालक दुसऱ्या शाळेत जातील आणि का म्हणून जावं? आणि ह्याचाच विचार करता हे सर्व दृश्य पालकांनी बघितलं आमच्या खेडगाव वासियांनी. आणि म्हणून आमच्याकडे पाचोरा येथून, काही खासगी शाळेतून, काही गावाच्या बाजूला 15 किलोमीटरवर 2-3 गावं आहेत, पाथरी, वडली, इथून मुलं माझ्याकडे येत आहेत. झेडपीच्या शाळेतून पण येत आहेत, प्रायव्हेट शाळेतून पण येत आहेत, इंग्रजी माध्यमांच्या शाळेतनं पण येत आहेत. मग काहीतरी आहे इथे. इनफॅक्ट मी पहिल्यांदा बघितलं की पोरांची फी नाहीच आहे, झेडपीला नाहीये, नाही कुठल्या शाळेत. बट आई वडील याच्याने व्हॅनने पाठवतात मुलांना. म्हणजे हे पहिल्यांदा कुठेतरी बघतोय की पोरांना शाळेची फी द्यावी लागत नाही, व्हॅन द्यावी लागते. नाही, हा प्रश्न चुकीचा बोलले तुम्ही. व्हॅनची फी पालक देत नाहीत. माईक समोर बोलते. व्हॅनची फी पालक देत नाही, तो पूर्ण अकॉमोडेशनचा खर्च. दिस इज द लेवल ऑफ समर्पण. समर्पण. मी एका शब्दात म्हटलं, ही समर्पणची बेल आहे. हे शिक्षाराज उज्ज्वल भारत म्हणून माझ्या मुलांनी सुरू केलेला एक एनजीओ आहे. त्यांच्याकडनं पण मला ते खूप अनुदान मिळतंय. आणि माझ्या मुलांचं किंवा माझ्या घरच्यांचं, माझी फॅमिली जी आहे, तर कदाचित माझे संस्कार खूप छान होते असं मला आता वाटायला लागलं. मी पण जेव्हा आई होते आणि लहानाची त्यांना मोठं केली, तर प्रत्येक आईला असं वाटतं की मी माझ्या मुलांना खूप छान शिकवेल, हा संस्कार घालेल, तो संस्कार घालेल. पण त्याचे आता फ्रुट्स दिसायला लागलेत. म्हणजे मी केलेले माझ्या मुलांवरचे संस्कार मला दिसायला लागलेत. त्यांना वाटतं तू खूप छान करते ना, तुला आवड आहे ना या शिक्षकी पेशामध्ये, तुला वाटतं ना की या गर्भाचा प्रत्येक मुलगा शिकावा, हा प्रत्येकाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देण्याची गरज पडावी, या परीक्षेमध्ये पास व्हावा, असं तुला जर वाटत असेल, याच्याजवळ बॅगने याला बॅग देते, याला बॉटलने याला बॉटल देते, यांना कधीतरी खाऊ देते छानसा, तुला वाटतंय ना, तू आरामात कर. मग यासाठी लागणारा पैसा मला माझी मुलं पुरवतायत. यस. किंवा मी असं म्हणेल की मला घरी माझ्या घरची मंडळी माझं पेमेंट विचारत नाहीये. एक तर माझं पेमेंट विचारत नाहीये आणि मी घरी आपण पगार घरी देत नाहीये. तर त्याच्यामुळे हे सर्व काही शक्य आहे. मला घरून तो धाक नाहीये किंवा ते आग्रह नाहीये की तू काय करते, काय खर्च लावलाय वगैरे वगैरे. माझा हिशेब घेणारा अजून कोणी नाहीये. घरच्यांचाही सपोर्ट खूप चांगला आहे. याला कारण असं आहे, मी म्हटलेच की माझ्या मुलांवर माझे केलेले संस्कार खूप भारी आहेत. आणि माझे मिस्टर जे आहेत ते अतिशय गरिबीतून पुढे गेलेले, म्हणजे प्रचंड गरिबी. ते जेव्हा त्यांचे प्रसंग आम्हाला सांगतात ना तिघ मायलेकांना, तर आम्ही खूप मुसमुसू रडतो. प्रचंड गरिबीची. माझी परिस्थिती अशी खूपच छान, कारण की माझे आई वडील, आजी आजोबा, काका काकू, मामा सगळे शिक्षक, सगळे इन ऑल टोटल शिक्षक. येस. आणि हे अतिशय गरिबीतून पुढे आलेले, पण ते कुठे कमी नाही, ते झेडपीच्या शाळेत शिकलेले. ते म्हणतात, अगं जर बाबासाहेब आंबेडकरांच्या हॉस्टेल्स नसत्या, ते 3री पासून हॉस्टेलला होते, नाही तर शिक्षणच नसतं झालं. म्हणजे त्यांच्या काळात त्यांचे एक शिक्षक होते वामन दादा म्हणून,
जरूर नाव घ्यायला पाहिजे. एकदम मी तर माझे दोघं हात त्यांना नक्की जोडेल. तर त्या व्यक्तीमुळे माझे मिस्टर शिकलेत. माझ्या मिस्टरांचा एकच उद्गार आहे, मी साने गुरुजींनी पाहिले, पण मी साने गुरुजी समवेत राहिलोय. वामन दादांसाठी ते साने गुरुजींचा शब्द वापरतात. त्यांचा साने गुरुजींपेक्षा शुद्ध आणि पवित्र शब्द त्या माणसासाठी राहू शकत नाही. तर त्याच्यामुळे असं झालंय की ते म्हणतात, अगं मी ती व्यक्ती नसती, या झेडपीच्या शाळा नसत्या, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हॉस्टेल्स नसते, तर मी शिकलोच नसतो. आणि ही जाणीव त्यांना आहे. म्हणून ते म्हणतात की मी कसं आलो ना, तर मी येऊन गेलो या त्याच्या मदतीने. तसं ही सर्व पुढे जावी अशी खूप अपेक्षा आहे त्यांना. आणि म्हणून ती आमच्या घरामध्ये परंपरा सुरू झाली आहे. आणि म्हणून मला म्हणजे माझ्या मिस्टरांचा आणि मुलांचा खूप सपोर्ट आहे जबरदस्त. आणि म्हणून मी हे करू शकते सगळं काही. आता आपण समर्थनवरूनच बोलतोय मॅम, तसं कदाचित बाकी शिक्षकांना पण तुमच्या इतकंच करायची इच्छा असेल किंवा करतही असतील, पण असे कुठं वाटतं का तुम्हाला की जे झेडपी आहे, झेडपीच्या शिक्षकांमागे गव्हर्नमेंट जे आहे ते खूप जास्त जबाबदाऱ्या देतं, जसं की पेपर वर्क झालं, ऍडमिनिस्ट्रेशन झालं, किंवा मग हे इलेक्शनची कामं आहे, मग कदाचित याच्यामुळे शिक्षक वेळ देता येत नाहीये त्यांना शिक्षकामध्ये, असं कुठं होतंय का की जेव्हा ते ज्ञानदान करतात तेव्हा ह्या गोष्टींमुळे त्यांना इंटरप्शन येत आहे? ते आणि मी वेगळी नाहीये, मी पण झेडपीला शिक्षक आहे. ही सर्व कामं माझ्यावर पण आहेत. मला नाही का मतदानाच्या ड्युट्या लागत, मला नाही का शासकीय कामं पुरत, मला नाही का आमच्या आलेली जी माहिती असते वारंवार आमच्या ऑफिसकडनं ती मला नाही का पुरवावी लागत, मला नाही का माझ्या वर्गाचं दप्तर रेकॉर्ड ठेवावं लागत. ते सगळ्यांना करावं लागतं ना, ते मला पण करावं लागतं. पण ते कुठल्या मार्गाने करायचं, कसं सोपं होईल, कसं आपल्याला सहज करता येईल, कसा वेळ काढता येईल, त्यातला वेळ काढून आपण मुलांना कसं अधिकाधिक देऊ, हे केलं की झालं. जे शिक्षकांना काम आहेत तीच मला पण आहेत. अर्थात कामांचा लोड आहे, मी ऑब्व्हियसली नाही म्हणणार नाही, कामांचा लोड आहे, ती करावीच लागणार आहे. आणि शिक्षकांनाच ती कामं का, तर हाच विषय ना. तर शिक्षण घेणारी शाळा ही एक जी संस्था आहे ती गावागावात, खेड्यात, पाड्यात 10-12 झोपड्यांमध्ये सुद्धा एक शाळा आहे आणि तिथे सुद्धा एक शिक्षक आहे. अशी कुठली संस्था आहे की प्रत्येक गावात आहे? बँक आहे, पोस्ट आहे, नाहीये, नाही ना. पण शाळा ही एक संस्था अशी ठिकठिकाणी आहे, सगळीकडे. आणि ती जर सगळीकडे आहे, ती मंडळी जर प्रत्येक गावात 1, 2, 5, 10 शिक्षक आहेतच, मग कोणाला सांगेल गव्हर्नमेंट काम, कोणाकडनं काम करेल? आणि शिक्षक हा इतका हुशार प्राणी आहे ना, हा खरंच इतका स्मार्ट वर्क करणारा प्राणी आहे, इतकं पटकन भरकन करणारा आहे. कुठलंही रेकॉर्ड निघू द्या, कुठलंही परिपत्रक सर्क्युलर निघू द्या, आम्ही त्याचा भरकन अर्थ लावतो आणि भटकन काम देऊन टाकतो. आम्हाला येतात तातडीचे, वरच लिहिलेला असतो शब्द तातडीचे. कागद जर 1 वाजता आला तर 2 वाजता माहिती द्यायची असते आणि सगळे देतात. मीच देते असं नाही, सर्व शिक्षक 2 वाजेला माहिती बरोबर पुरवते. गव्हर्नमेंटला खात्री आहे, फुल विश्वास आहे 100% की हे काम शिक्षकच करू शकतील. म्हणून ते पण शिक्षकांनाच सांगतात. फक्त शिक्षकांचं पुढचं काम आहे की हे करताना आपल्या विद्यार्थ्यांकडे आपलं दुर्लक्ष कसं होणार नाही. एक तर एकच करत नाही राहायचंय. आणि त्यासाठी हे मार्ग आहेत की एखादी असिस्टंट टीचर ठेवणं आहे आपलं रुबाबात राहायचं, एखादी असिस्टंट टीचर ठेवायचा. म्हणजे आधार कार्डचा फाईल आण ग बाई, हा घ्या मॅडम, हा चल त्या प्रेम पात्रवटचं काढ अंदर, हा त्याचा नंबर लिहा कागदावर, गेला कागद पुढे. कामं डेलिगेट करायला पाहिजे त्यांनी, इन शॉर्ट कामं करण्याच्या पद्धती पद्धती असतात. असतात. किंवा मुलांना काहीतरी छानसं काम देऊन, आपल्याला माहिती ना की काम पुरणार आहे, मग त्याच्या आधीच त्यांचं असं काहीतरी छान घेऊन घ्यायचा, एखादी भाग इतकं छान सुंदर शिकवून घ्यायचं की त्यात रममाण होतील, ते त्यांचं करत राहतील, आपण आपले 2-4 आकडे इकडे तिकडे करायचे आणि कागद पोहोचवायचा. सर्वांना सारखीच कामं आहेत, मलाही 30 आहेत, त्यांनाही 30 आहेत. फक्त कामाची दिशा त्यांना बदलणं गरजेचं आहे की जेणेकरून त्याचा लोड वाटणार नाही. ते पण आनंदाने करायचं, हे पण आनंदाने करायचं, हसत खेळत नाचत कुदत घरी जायचं. मॅम आता बेसिकली बऱ्यापैकी आपण बघतो की
जे इंग्लिश मीडियम शाळेचे मुलं असतात ते इंग्लिश फार फार बोलतात आणि कदाचित पॅरेंट त्याच्यामुळे त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतो. किंवा मग असं आहे की काही गोष्टी अशा आहेत की गव्हर्नमेंट स्कूलमध्ये पण होतात त्या. गव्हर्नमेंट म्हणजे झेडपी किंवा गव्हर्नमेंट सुद्धा त्या गोष्टींवर इनिशिएटिव्ह घेत आहे. त्याच्याने ऍडमिशन्स वाढायला पाहिजे त्यांच्या, बट त्या कदाचित पॅरेंट्स पर्यंत पोहोचत नाही. असं का वाटतं तुम्हाला की म्हणजे तुम्ही जसं बोललात की पॅरेंट्स फक्त बिल्डिंग्स वगैरे ते बघून आकर्षित होतात तिकडे, पण त्या गोष्टी इकडे पण होतात. मग असे कुठले कुठले इनिशिएटिव्ह गव्हर्नमेंट घेत आहे मुलांमध्ये कॉन्फिडन्स वाढायला किंवा त्यांना एक्सपोजर मिळायला, असं काही करताय का? किंवा तुम्ही सुद्धा अजून काय काय करताय त्याच्यासाठी? गव्हर्नमेंट जे पुरवतंय ना शाळेमध्ये, तर प्रथमतः ते तर गणवेश पुरवतंय, पाठ्यपुस्तकं पुरवत आहेत. ओके. नंतर मुलांना शूज आणि सॉक्स या इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या आकर्षणामुळे गव्हर्नमेंटने आमच्याकडे पण पुरवायला सुरुवात केली आहे. आणि नॉट अ जोक की प्रत्येक मुलाला शूज आणि सॉक्स पुरवणं, हो. एक युनिफॉर्म तर आता कधीपासूनच पुरवणं सुरुवात झालं होतं. खूप पूर्वी असं असायचं की फक्त मुलींना दिले जायचे. नंतर आरक्षण नाही, जे SC ST कॅटेगरीची मुलं असतात त्यांना दिले जायचे. पण आता तर असं झालं की सर्वांनाच युनिफॉर्म दिले जातात. शूज सॉक्स तुम्हाला म्हटल्याप्रमाणे त्यांना ते पण दिले जातात, प्रोव्हाइड केले जातात. बुक्स सर्व मुलांसाठी. आमच्याकडे पण सेमी इंग्रजी आलंय, तर सेमी इंग्रजीचे बुक आम्हाला गव्हर्नमेंट पुरवतंय. मराठी माध्यमाचे तुकडे असेल तर मराठी माध्यमाचे त्याच्यासाठी आम्हाला पुरवले जात आहेत. तिथे कुठेच कमतरता नाहीये, ते सर्व होतं. आणि मी असं म्हणणार नाही की इंग्रजी मीडियमचे मुलं खूप इंग्लिश मधून बोलतात वगैरे. आम्ही पण टेस्ट घेतो मुलांचे आणि त्यांना पण हळूहळू इंग्रजी छोटी मोठी वाक्य बोलता येतात. आमची मुलं इंग्लिश मधून स्पीच देतात वेगवेगळ्या नेत्यांवर वगैरे. आमच्या मुलांना 2000 सालापासून आदरणीय शिक्षण मंत्री रामकृष्ण मोरे होते तेव्हापासून इंग्रजी कंपल्सरी केलं आहे. जे माझ्या वेळेस फक्त आम्हाला 5वी पासून इंग्रजी सुरू व्हायची. बरोबर. आणि 5वीला आम्ही ABCD शिकायला सुरुवात केलेली आहे. तर हे तर आता आमच्या पहिलीपासून सुरू होतंय. बरोबर. आणि सर्व पालकांना ते माहित आहे सेमी पण आहे. उलट आमच्याकडे सेमी सुरुवात झाली तेव्हापासून पालकांना थोडं झालं की चला इथे पण सेमी आहे, म्हणजे आमचा मुलगा नाही काय तर 3 विषय तरी इंग्रजी मधनं शिकणार. आणि फ्री ऑफ चार्जेस. लाखाची फी भरणं तो प्रश्नच नाही. तुम्हाला गाडीला 1000-2000 मंथली खर्च करणं तो पण विषय नाही. आणि मग काय विषय येतो? आहार आहे. आमच्या शाळेची वेळ 10:30 ते 5 आहे. ही जाणून बुजून अशी ठेवण्यात आलेली आहे की ग्रामीण भागातील मंडळी शेतावर निघून जातात, संध्याकाळी येतात. मग ही मुलं जर दुपारी घरी गेलेत तर यांच्याकडे दिवसभर कोण बघणार, कोण लक्ष ठेवणार? म्हणजे आम्ही डे केअर आहोत. म्हणजे पूर्ण अख्खा दिवसभर मुलांकडे आम्ही लक्ष ठेवू शकतो. पालकांची सर्वात मोठी गरज आहे की आणि तुम्ही हे पण आपण बघतो की समाजात वेगवेगळ्या घटना घडतात. अगदी छोट्या छोट्या मुलींवर काय काय प्रॉब्लेम्स येतात. तर ती मुलगी सतत आमच्या नजरेत असते 5 वाजेपर्यंत. सेफ आहे, अतिशय सुरक्षित. इथून गेलं की आई वडिलांच्या ताब्यात. म्हणजे अतिशय गव्हर्नमेंटचा काही विषय नाहीये, कारण की गव्हर्नमेंट जे पुरवतंय, फक्त मी पुन्हा वारंवार तेच म्हणेल की पालकांनी आणि शिक्षकांनी अजून अधिक लक्ष घालण्याची गरज आहे. बरोबर. त्यांनी थोडं जसं तिकडे PTM असतं, पॅरेंट्स टीचर्स मीट वगैरे, तिकडे खूप हे आमच्याकडे पण होतं. तिकडे अजून जास्त लक्ष घालायला पाहिजे. हा, पॅरेंट्स टीचर मीट तुम्ही म्हणतात म्हणून मी म्हणते की ते आमच्याकडे पण होतं. पूर्ण पटसंख्येच्या मुलांची आई आमच्याकडे आलेली असते. अच्छा. माझ्याकडे त्याचे नमुने आहेत, उदाहरणं आहेत. एकच पुन्हा तेच की मुलांना दिलं गेलं पाहिजे, पालकांना कळलं पाहिजे की शाळेत असं असं सुरू आहे. हे जे इंग्रजी माध्यमात चालू आहे ते माझ्या मुलाला मराठी माध्यमात पण मिळतंय, ते गावच्या शाळेत पण मिळतंय. माझा खर्चही वाचतोय. माझी कॅपॅसिटी नसताना मी का म्हणून इंग्रजी माध्यमात टाकू, जे इथं मिळतंय. असं त्यांचा विश्वास दृढ झाला पाहिजे. तो विश्वास पालकांचा, तो जो विश्वास आहे तो शिक्षकांनी जिंकला पाहिजे. आमच्याकडे सुद्धा पूर्ण मुलांची आई, वडील पण येतात काही अंशी, पण आई हमखास येते आणि आम्ही पण आईवरच जास्त फोकस करतो. आणि हे सगळं सुरू आहे. गव्हर्नमेंटचा काही विषय नाही. उलट पालकांनी जर त्यांच्या डोक्यात थोडं खूळ असेल की इंग्रजी माध्यमाची शाळा
किंवा माझ्याकडे तर एवढी शेती आहे, माझा तर 1 गुंठा एकच आहे, मग मी त्याला लावू शकतो. या ज्या काही फुसक्या गोष्टी आहेत ना, ह्या त्यांनी टाळल्या पाहिजेत. कारण ना त्याच्यामुळे काय होणार आहे, तिकडेच सर्व काही मिळतं असं तर नाहीये. त्याच्यामुळे त्यांना इथं आल्यावर काय होईल, अधिक सर्व तर मिळेलच, अधिक त्यांचा पैसा पण वाचेल. आणि त्यांचा पैसा असा वाचेल की आम्ही समजा आता मी इथे शनिवारच्याला पवई IIT मधून 4 मुलं बोलवली होती. मी वैयक्तिकरित्या मी. तर ती 4 मुलं आली होती, आकाश, रेणुका, स्नेहा, ऋषिकेश. तर ही 4 मुलं रोबोटिक्स, ड्रोन, AI या 3 विषयावर त्यांनी मार्गदर्शन केलं. त्यांनी 4 प्रकारचे रोबोट इथे बनवून दाखवले. रोबोट म्हणजे काय, ड्रोन म्हणजे काय, ड्रोन कशाला म्हणायचं, रोबोट कशाला म्हणायचं, याचा आकार फक्त असाच असू शकतो का, असं खूप 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 म्हणजे जवळजवळ 3 तास चर्चा झाली. मी गावातल्या पण मुलांना बोलवलं होतं की जी शाळा शिकणारी मुलं आहेत, कुठल्याही स्तरावरची असो, ग्रॅज्युएट असले, 10वी-12 असले तरी पण या. मुलं तर आलीच, पालक सोबत आली. जवळजवळ 50 पालक इथे होती. हो बोलले ते आम्ही जेव्हा interview केला तेव्हा येस, बोलले. हो ना. हा, तर त्यांना मुंबईची लोक आली आहेत आणि रोबोट शिकवता एवढ्या मुलांना, ड्रोन शिकवता. काय ड्रोन असतं, बरोबर. त्यांना वाटतं फक्त लग्नात ड्रोन आहे तेवढंच लग्नात ड्रोन असतं का. त्या ड्रोनचं काम काय, ज्यात स्वतः माणूस नसून ते काम करतं, जे रिमोटवर काम करतो तो ड्रोन, बरोबर. जो स्वतः मॅन्युअली चालवतो तो रोबोट. असं सर्व काही त्यांनी खूप 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 माहिती दिली. AI संदर्भात माहिती दिली त्यांनी. मुलांना ChatGPT कसं करायचं, एखादी व्हिडिओ कसा बनवायचा, त्यांनी असं दाखवलं. तुम्ही सर्व बसलात, तुम्हाला असं कुठला प्राणी वाटतोय म्हटले की त्याने तुमच्यामध्ये यावं आणि तुमच्याशी गप्पा माराव्या. माझा रघुवीर म्हणतो, मॅडम आफ्रिकन लंगूर. बघा, आफ्रिकन लंगूर सांगणं सोपी गोष्ट नाही बरं का. हा, जे तुमचं हसू होतं ना, ते त्या शब्दावरच होतं. तर मी म्हणेल की जे आता मुलं ChatGPT यायचा वापर करतायत या काळातली, त्याचं उदाहरण म्हणजे त्याने आफ्रिकन लंगूर म्हणलं. हे माझ्या वेळेस जर कोणी म्हटलं असतं तर ते हे तर आमचं उत्तर कदाचित माकड असू शकलं असतं, फार फार तर काय असू शकलं असतं. असं काहीतरी, कुत्रा मांजर असू शकलं असतं, आजूबाजूला फक्त तेवढंच. एवढंच. हा, हे जे आपल्या परिसरात नाही, आपण त्याला बघितलं नाही, ते उत्तर देणं म्हणजे काय, AI मध्ये शिरणं. आणि मग त्या मुलांनी, ते मुलं बसली आहेत आणि त्यांच्यात तो आफ्रिकन लंगूर येऊन बसला आहे, असाच एक फोटो मेन्शन केला, बघितला आणि त्यांना दाखवला. बघा हे अशा. बरोबर. शनिवारचीच गोष्ट आहे. तर म्हणजे अशा पद्धतीने मुलांना शिक्षण मिळतंय, जे वेगळं, इनोव्हेटिव्ह. त्या दिवशी तर गंमत अशी आली की इकडे आमची 1st to 4th ची मुलं आणि गावातून, हायस्कूल मधून गावातून आलेली बाकी मुलं, सर्वांची लेवल एकच होती. बरोबर. यांनाही तो अनुभव नवीन, यांनाही ड्रोन आणि ते नवीन. मग मला सांगा, जर ही 1 to 4th ची मुलं, 1st to 4th ची मुलं जर आजच रोबोट शिकतील, आजच जर ड्रोन शिकतील, आजच जर रोबोट कसे तयार करायचे, 4 पद्धतीचे रोबोट त्यांनी करून दाखवले आणि हे आज शिकतील, बरोबर. तर पुढे कोण जाणार अजून. बिलकुल. बरोबर ना. म्हणजे यांच्या वयात हे येतील तेव्हा अजून काहीतरी वेगळं नॉलेज घेऊन बसलेले असतील. तर हे सर्व सुरू आहे आणि हे गावकरी बघतात, हे त्यांना दाखवलं पाहिजे, हे त्यांना इथं बोलवलं पाहिजे. म्हणून मी तेव्हा मग अशी म्हटली की गाव शाळेत आणि शाळा गावात, म्हणजे या शाळेचं कंपाऊंड म्हणजे अख्खा गावाची वेस असावी. म्हणजे इथे अबाल वृद्ध सर्व शिकावे. इथे एकच शिक्षक असावा, म्हणजे एक म्हणजे फक्त एक शिक्षक नव्हे, शरीराने एक शिक्षक नव्हे, तर विचारांनी, मनाने, आपल्या कल्पनाशक्तीने, सर्व दृष्टींनी सर्वांचे विचार सारखे असावा. म्हणजे असा एकच शिक्षक शाळेत असावा. आणि असं जर असलं, मला सांगा खरंच, तुम्ही तुमची मुलं जर खेडगावला राहायला आलीत मागे पुढे तुम्ही, तर आमच्या शाळेत टाकाल की अजून कुठे घालाल? 100% बिलकुल. असं जर त्या गोष्टी जर इकडे भेटतायत आणि ते पण एवढं म्हणजे नच्या बरोबर पैशांमध्ये भेटतायत, तर साहजिक आहे कोणी तिकडे न जाता इकडे येणारच आहे. आणि आता आपण जे चर्चा करतोय रोबोटिक्स वगैरे ह्या गोष्टी कुठं म्हणजे बघा ना, म्हणजे कोणत्या लेवलवर आपण
विचार करतोय की एआयचं IIT पवई मधनं लोक येत आहेत इथे AI बद्दल सांगतायत, रोबोटिक्स बद्दल सांगतायत. तर म्हणून आणि याच्यामुळे एक जनरेशन पण आजकाल स्मार्ट होत चालले, जसं तुम्ही ते आफ्रिकन लंगूरचं सांगितलं. ही जनरेशन स्मार्ट होत चालली आहे. याच्यात कुठेतरी आता पॅरेंटिंगचा रोल पण येतो. आजकाल आम्ही जेव्हा बघत असतो, लोकांना भेटत असतो, तर हे प्रॉब्लेम्स पण आम्हाला जाणवायला लागले की जनरेशन स्मार्ट होते, खूप स्मार्ट होते, त्यांना स्मार्ट गॅजेट्स वापरता येतात. पण आम्हाला काही भाग असाही जाणवतोय की डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन, अँझायटी, जे आधी हे शब्द कधी ऐकले नव्हते, तर आजकाल आम्हाला कुठं कुठं असं पण ऐकायला मिळतं की 6वीच्या मुलाला डिप्रेशन आहे. तर मग पॅरेंटिंगचा रोल थोडा आपण म्हणजे एक शिक्षिका म्हणून तुम्हाला विचारते, कारण तुम्ही एक पॅरेंट पण आहात, एक शिक्षिका पण आहात. तर पॅरेंटिंगचा रोल आजकाल कसा चेंज होतोय पोरांमध्ये? कुठंतरी डिप्रेशन पोरांमध्ये अपयश पचवायची ताकद कमी ती कमी होतीये होत की ते चालली आहे. पालकांमुळे होत आहे? शिल्डिंग खूप जास्त होतंय. पॅरेंट्स पोरांना पडू देत नाही, लागू देत नाही, थोडं मातीत खेळू देत नाही. तर याच्याकडे एक शिक्षिका म्हणून तुम्ही कसं बघता? आणि पॅरेंट्सला जर जे पॅरेंट्स बघत असतील, तर त्यांना तुम्ही काय सांगाल? बघा, असं फुलू फुलू पालकत्व नकोय बरोबर. की जे ज्याच्यात दणकेबाजपणा नाहीये, ज्याच्यात परिपक्वता नाहीये, असं पालकत्व नकोय. पालकत्व म्हणजे एक 24 तासाचा डायरेक्ट जॉब आहे. बरोबर. पालकत्वामधून सुटी नाही, एक क्षणाची पण सुटी नाही. 24 तास न थांबणारा जॉब आहे पालकत्व म्हणजे. तर आजकाल पालकांचा मुलांवर ते म्हणतात ताबा नाहीये, हा ऐकत नाही. मी सहज म्हणते, बाई गुडघा भरस तूच ऐकत नाही, अजून पुढे कसं होईल? अजून तो गुडघा भरस आहे, नाही ऐकत, पुढे काय होणार तुझं? तर पालकांचा नक्कीच ताबा असला पाहिजे. प्रेम द्या, खाण्याचं द्या, म्हणजे खाण्यासाठी जीव लावा, कपड्या लत्त्यांसाठी जीव लावा, त्यांना तुम्हाला पाहिजे तसं करा. अभ्यासाच्या बाबतीत, त्यांना काही वळण लावण्याच्या बाबतीत, संस्कार घालण्याच्या बाबतीत ते नको. संस्कार टाकणे म्हणजे काय? त्याचे सांगून सांगून पडतात, ते असे फळ्यावर सुवचनं लिहून पडतात, ते भिंतीवर काही लिहून पडतात नाही. ते पालक जसं वागतात ना, पालक जसं बिहेवियर करतात ना, ते बघून मुलांवर संस्कार पडतात. ते बघूनच फक्त मुलांना वाटतं की अरे असं करायचं असतंय, आणि पालक जसं करतायत तसं ते करणार. आणि आपण अपेक्षा करतो की याने छान वागावं, आणि आई वडील जर काही वेगळ्या पद्धतीने वागत असतील किंवा मुलाशी खोटं सांगून करताना वेगळंच काही करत असतील, तर ते कळतं त्याला हळूहळू, आणि मग तो म्हणतो अरे हे असं असतं का, मी पण असंच करून बघतो ना. तर असं म्हणजे एकी हवी आई वडिलांमध्ये पण, आणि अशा पद्धतीनेच त्याची जपणूक आणि वागणूक त्याला मिळायला पाहिजे. मुलं जे चालतंय ना हल्ली मोबाईलवर, तर ते मुलांनी करत आहे, ते आईवडील करतायत. हा बरोबर. आई वडीलच रात्री मोबाईल घेऊन बघतात, तर पोरही ते आईवडील करतायत. साहजिकच मुलांना आकर्षण आहेच, त्यांना वाटतं यांच्या हातात काय नाही, काय चालू आहे असं. आणि आजकाल ना कुठलंही चित्र मुलांना किती वेळ बघू वाटतं, त्याचा म्हणजे सायंटिस्ट लोकांनी, सायकोलॉजिस्ट लोकांनी एक गेस केलाय की कुठलंही चित्र मुलांना फक्त 4 सेकंद बघू वाटतंय, त्याच्यानंतर ते बदललं पाहिजे. म्हणजे जो कॉन्सन्ट्रेशन स्पॅन आहे जे आपण म्हणतो, तो 4 सेकंदांवर आलेला आहे. अरे सायकोलॉजिस्टच्या मतानुसार 4 सेकंदांचा स्पॅन येतो फक्त. आम्ही जरी फ्लॅश कार्ड हातात घेतले आणि वाचन घेतलं ना, तो एकच काय आहे, काय आहे, काय रे काय आहे असं म्हटलं ना, तर बाकीचे अर्धे मरगळून जातात, तिकडे तिकडे पाहायला लागून जातात. बघून झालं त्यांचं. झालं त्यांचं बघून, सांगितलं ना मॅडम उत्तर, ते झालं ना. ऍक्टिव्ह व्हावं लागेल, बदलावं लागेल, आजच्या पिढीप्रमाणे चालावं लागेल, तेव्हा कुठे पालकत्व खरं यशस्वी होईल. यालाच एक कनेक्टिव्ह एक क्वेश्चन विचारतो मॅम, की मुलांमध्ये आता सध्याला वाचन जे आहे ते खूप कमी झालंय. म्हणजे लेट्स से आपण 4थी पर्यंत ठीक आहे, पण 4थीच्या नंतर आता जेव्हा आम्ही होतो तेव्हा आम्हाला घरी पुस्तकं आणून दिली जायची आणि ती वाचायला लावायची. मग कुठली अकबर बिरबल राहू दे किंवा इसाप नीती राहू दे, पंचतंत्र राहू देत, ही पुस्तकं आम्ही वाचली आहेत. तर ह्या पुस्तकांच्या जागा आता दुसऱ्या म्हणजे
युट्यूबवरच्या व्हिडिओनी घेतली आहे. तर ती पुस्तकांची वाचनाची आवड कशी निर्माण करता येईल मुलांमध्ये? कारण की वाचनाने माणूस प्रगल्भ होतो. मग ते कसं करता येईल आपल्याला? आपले दिवंगत माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम हो. यांच्या स्मरणार्थ वाचन प्रेरणा दिवस ठेवला जातो 15 ऑक्टोबर रोजी. बरोबर. तो का असेल? इव्हेंट घालून दिले गव्हर्नमेंटने म्हणा किंवा मोठमोठ्या व्यक्तींनी म्हणा, इव्हेंट घालून दिले. तर तो दिवस त्यासाठीच आहे. मग आपण एखाद्या वेळेस जर म्हटलं की चला आपण ना, आज साने गुरुजींची जयंती ना, बरोबर. मग आपण साने गुरुजींचं पुस्तक वाचूया. आज बालिका दिन आहे ना, मग आज आपण सावित्रीमाईंचं पुस्तक वाचूया. आज आपण तत्ववाचन करायला घेऊया. है ना? असं जर आपण ठरवलं आणि घरात जर 4 पुस्तकं तशी असली तर मुलं वाचन नाही करणार. आई वडील वाचताना दिसलेत तर मुलं वाचन नाही करणार. मला सांगा, शहरी भाग सोडा, कुठल्या कुठल्या ग्रामीण भागातल्या घरांमध्ये 4 पुस्तकं आहेत? मग ते गरीब आहेत. आणि जर शहरी भागात एखाद्या घरी खूप छान सोफा आहे, त्याच्यावर मस्तपैकी काचेचं टेबल आहे, त्याच्यावर टेबल क्लॉथ आहे, त्याच्यावर एक मस्तपैकी वज आहे, सर्व एकदम अपडेट आहे, इकडे कर्टन लावले, इकडे काय, इकडे काय, इकडे मूर्त्या ठेवल्या, इकडे रथ ठेवलाय, पण त्या घरात पुस्तकांचं कपाट नाही, शेल्फ नाही, ते गरीब लोक आहेत. सुधा मूर्तींची एक गोष्ट मला आठवली. नारायण मूर्तीसोबत त्या एका ठिकाणी जेवणाला गेल्या. त्या जेवणाला गेल्या, जेवण वगैरे केलं, घर एकदम झगमगाट. त्यांना चांदीच्या भांड्यात जेवण मिळालं. ती साधी लोक त्यांना चांदीच्या भांड्यातलं जेवण काय सांगे. तर त्या घरी आल्या आणि म्हणतात नारायण मूर्तींना, काय गर्वाच्या घरी घेऊन गेले म्हणजे तुम्ही मला जेवायला? त्यांची कॅपॅसिटी नसताना तिथे जेवायला घेऊन गेला. ते म्हटलं म्हणजे काय कमी पडलं आपल्याला तिथे? अगं चांदीच्या ताटात जेवलो. त्या म्हटल्या, मी पूर्ण घराचं ऑब्झर्वेशन केलं, आपण चांदीच्या ताटात जेवलो, आपण चांदीच्या ताटात ग्लासात पाणी प्यायलो, सर्व बरोबर आहे. घरात सगळा जगमगाट होता, जिकडे तिकडे कर्टन उडत होते, काचेच्या वस्तू होत्या. त्या बेडरूम वरच्या चादरीला एक सळ नव्हता, सोफ्यावरचे कव्हर, सोफा अगदी मुलायम होता. पण त्या घरात एक पुस्तकाचं शेल्फ होतं का? त्या घरात 4 पुस्तकं होती का? ते सगळ्यात गरीब घर आहे म्हणे. एवढं दारिद्र्य की एक पुस्तक घेऊ शकत नाही. यस, एवढं दारिद्र्य. राईट. आणि अशी कंडिशन असेल तर मुलं वाचतील कसं काय? तुमच्याकडे अजून मी सांगेल, पालक ऐकताच आहेत, माझ्या ग्रामीण भागातल्या पालकांसाठीच मी बोलतेय. आपण पाहुणा आला आपल्याकडे, त्याचं यथेच्छ आगत स्वागत करतो. पुरणपोळीचा घाट घालणार, नॉन व्हेज असेल तर तसं काय करणार? ते आलेल्या महिलेला, आलेल्या पाहुणींबाईला साडी घेणार 1000-1200ची, कपडे, तिच्या मुलाला 500, 1000, 200, नाही काही तर 100 रुपये हातात देणार. बरोबर. त्यांची सगळी उठबस करणार, बरोबर. सगळं करणार आपण. आपण पाहुणे अनाहूतपणे जरी आले न सांगता तरी हे सगळ्या फॉर्मॅलिटी बरोबर पार पाडतो. बरोबर. मी माझ्या पालकांसाठीच बोलतेय. आणि जर शाळेत सांगितलं की एखाद्या परीक्षेची फी भरायची आहे किंवा तुम्ही तुमच्या मुलाचा वाढदिवस आहे म्हणून 4 पुस्तकं घ्या, शाळेला द्या किंवा तुमच्या घरात ठेवा, तर पालक मंडळी तसं करत नाही. जर मी म्हटलं की या महिन्यापासून न्यूजपेपर सुरू करा एखादी कुठला तरी, तुम्ही पण वाचा, मुलांना पण वाचायला द्या, घरात न्यूजपेपर आला तो 2 दिवस 4 दिवस नाही वाचणार, तुमचं बघून 8व्या दिवशी 9व्या दिवशी तो वाचायला हळूहळू सुरुवात करेल. तोडकं मोडकं वाचत वाचत तो फास्ट वाचायला सुरुवात करेल, त्याचा अर्थ समजायला सुरुवात करेल आणि या विश्वाला ओळखायला सुरुवात करेल. बरोबर आहे ना? आणि जर तो तसं पालक तसं नाही करणार, मी म्हटली ना, पाहुणा आला तर तो 2-4 हजार असे यू लावून देणार, पण एक न्यूजपेपरने लावणार जो महिन्याला फक्त 400 रुपये महिना कापतो. असं करत नाहीत म्हणून मुलं वाचन कमी झालं. पूर्वी बघा, प्रत्येक घरात न्यूजपेपर फेकला जायचा. आता दिसतो एवढा?
ते मोबाईल मध्येच सगळं येतं. एक छोटासा डबा आहे ना, पूर्ण जग आहे. ते वाईट नाही असं नाही म्हणत मी. त्यात जरी सर्व नॉलेज मिळत असलं तरी एक वाचनीय आपल्या हातात पुस्तक असावं. आणि ती म्हणजे जी मजा असते ना ती वेगळीच असते. वेगळीच जे हातात पुस्तक घेऊन वाचायला जी मजा असते ना ती वेगळी ती वेगळी असते. नाही म्हणजे आधी म्हटलं जायचं किंवा आताही म्हटलं जातं की अगोदर ज्ञान घेतलं जायचं, आता ते सर्व केलं जातं. ते खूप फरक आहे त्याच्यामध्ये. इनफॅक्ट अगोदर आम्ही जेव्हा अभ्यास करायचो तेव्हा इकडून रेफरन्स काढ, तिकडून रेफरन्स काढ, मग तो प्रोजेक्ट बनवायचा. भाषण होतं ते हे पुस्तक ते पुस्तकचा आणि मग त्यातल्या 4 ओळी घे, यातलं कोटेशन घे आणि मग व्हायचं. हा, आता काही नाही. आता लोकमान्य टिळक आले तिकडनं. अजून त्याला सांगितलं कॅज्युअल टोन मध्ये करते तेही करू. सगळंच मिळतं. लँग्वेज चेंज होऊन जाते. काय काय होतं म्हणजे ते वाईट नाहीये, पण त्याचा योग्य तिथेच वापर करा. योग्य तो आणि योग्य तिथेच वापर करावा. तर मॅडम अजून एक प्रश्न असा विचारायला आवडेल की आता तुम्ही एवढे नवीन नवीन उपक्रम राबवतात शाळेत, नवीन नवीन टीचिंगच्या मेथॉडॉलॉजीज पद्धती वापरतात. तर ठीक आहे, हा तुमचा शिक्षकी पेशा आहे, पॅशन आहे. याच्या व्यतिरिक्त मॅडम अजून काय करतात? कोणकोणते म्हणजे उपक्रम वगैरे अजून काही राबवतात का तुम्ही, जे आजपर्यंत म्हणजे लोकांना माहित नाहीये किंवा ह्या माध्यमातून आपण लोकांना सांगू शकतो? याच्या व्यतिरिक्त अजून काय उपक्रम? पॅशन आहे, बरोबर बोललास. ज्याचं पॅशन नसणार तो एवढं करणारच नाही. समर्पण शक्यच नाही. विदाउट समर्पण जो शक्यच नाही. फक्त प्रोफेशन वाला काय करतो, महिन्याच्या पगारची वाट बघतो बस. मी ना गंमत म्हणून सांगते. मी ना आठवडाभर शाळा करतो आपण. हे सर्व प्रोजेक्ट वगैरे शाळेत चालूच असतं माझं सर्व काही. मग मी सॅटर्डे किंवा संडेला पण बाहेर गावी घेऊन जाण्याचा प्रोजेक्ट करते नेहमी. शेतावर असेल, कंपनीत असेल, नदी किनारी असेल, असं सर्व काही. तर असं होतं की महिन्यातून एखाद दुसरा रविवार मी घरी असते. अरे का कोणाच ठाऊक. त्याच दिवशी मी म्हणते आज माझं डोकं दुखतंय, आज मी थकलीये, आज मला कंटाळा आला, आज बोर होतंय. मला म्हणजे माझ्या घरची मंडळी मुद्दाम चिडवते आणि मला म्हणते आज तुला शाळा नाही म्हणून तुझं सगळं दुखतंय. म्हणजे इथपर्यंत माझ्यावर हा प्रसंग येतो. तर मी असं म्हणेल की सॉरी, 1 मिनिट, काय प्रश्न होता? आणि तुम्ही काय काय याच्या हा, व्यतिरिक्त ओके. हा. हे शाळेच्या बाहेरचं जे चालतं ते तर ठीकच आहे. पण मी खूप वर्षांपासून आम्ही 2 जण म्हणजे मिस्टर राजेश वाडेकर आणि मी, आम्ही खेड्यातल्या कुठल्याही समाजाची मुलं असतील, त्यासाठी ते बंधन नाही. कुठल्याही समाजाची मुलं असतील पण ज्यांना शिकण्याची ओढ आहे, आवड आहे, पालकांना वाटतं की हा काहीतरी झाला पाहिजे, अशी जी मुलं असतात त्यांना आम्ही आमच्या घरी आणतो. पूर्वी आम्ही काय करायचो, त्यांची ना आम्ही याला ऍडमिशन घ्यायचो एखाद्या हॉस्टेलला, जे सार्वजनिक असेल आणि जे फ्री ऑफ चार्जेस मधलं असेल. बाबासाहेबांचं हॉस्टेल असेल, अहिल्याबाई होळकरांचे हॉस्टेल्स असतील, अशा याला आम्ही ऍडमिशन घ्यायचो. आणि जळगावात त्या हॉस्टेलला त्या मुलांची ऍडमिशन घेतल्यानंतर त्या मुलांचं ऍडमिशन हॉस्टेलला घ्यायचो आणि शाळेची ऍडमिशन माझ्या मिस्टरांच्या शाळेत घ्यायचो, वाय.डी. पाटील हायस्कूलमध्ये. ते माध्यमिक शाळेत शिक्षक आहेत, त्यांचा इंग्रजी विषय आहे. ते पण खूप हाडाचे शिक्षक आहे, पण सर्वांना या प्लॅटफॉर्मवर पोहोचणं शक्य नाही म्हणून ते उमटले नाही. ते माझ्यापेक्षा सरस ठरतील, ते कदाचित माझ्यापेक्षाही सरस ठरतील असं ते व्यक्तिमत्व आहे रिअली. मग शाळा तिकडे, हॉस्टेल इकडे. मग यांनी सांगावं की बघा हे मुलगा आलाय गावावरून आमच्या, असं आहे, घरची परिस्थिती अशी, आई आहे काय, वडील नाहीये, याचं झोपडी वजा घर आहे, पण याला शिकायचं आहे. मग त्या मुलाकडे शाळेतल्या सर्व शिक्षकांनी लक्ष द्यावं, करून घ्यावं, शनिवार रविवारी त्याला घरी आणावं, मग त्याला थोडं 2 घास चांगले खाऊ पिऊ घालावेत, त्याला लागणाऱ्या गरजेच्या वस्तू द्याव्यात, त्याच्या शर्टला बटन कुठे बटनच लावून दे, त्याला काय कवरच लावून दे वहीला. असं करत करत बाबा साबण संपला असेल साबण घेऊन जा, एक खोबरेल तेलाची बॉटल घेऊन जा, असं सगळं बघायचो आणि असं करत त्यांचं शिक्षण करायचो. तर आजपर्यंत जवळजवळ 20 मुलं आम्ही असे शिकवले की जी मुलं TC आहेत, वकील आहेत, शिक्षक आहेत,
वेगवेगळ्या पोस्टवर नोकरीला आहेत, मुली आहेत त्यात काही. अशा पद्धतीने तो पण एक मोठा छानसा उपक्रम आम्ही करतो. त्याच्यात माझ्यापेक्षा माझ्या मिस्टरांचं श्रेय जास्त आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण मी शाळा आणि घर दोनच गोष्टी सांभाळते आणि याच्या बाहेर जे चालतं ते वाडेकर साहेबांनी सांभाळावं. तर आता तर हल्ली असा प्रोजेक्ट घेतलाय हाती की माझ्याकडे 5 मुलं आहेत जे मी घरीच ठेवून घेतली आहेत. अच्छा. त्यांना मला त्यांच्या कौशल्य बघून, त्यांच्यातले गुण बघून त्या पद्धतीने विकसित करायचंय. त्यातल्या 2 मुली NMMS ची एक्झाम देत आहेत आता, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. एक मुलगा 10वीला आहे, एक मुलगी डिप्लोमा झाली नुकतीच माझी आणि तिला इंजिनिअरिंगला कुठेतरी आता छान ऍडमिशन मिळेल. तिला खूप छान मार्क्स मिळाले, 86 पॉईंट समथिंग मार्क्स आहेत तिला. तर अशा पद्धतीने तिला एक वेगळं मार्गदर्शन करायचं आहे. आणि या सर्व मुलांचा म्हणजे ही 5 मुलं आम्ही 2 जण एवढा सगळ्यांचा छान स्वयंपाक पाणी व्यवस्थित करून, माझी रोजची उठायची सवय 4:30 पावणे 5ची, बरोबर. एवढं सगळं करून मी शाळेत येते. इथून गेल्यावर त्यांच्या शाळेत काय झालं काय नाही हे सर्व बघायचं. त्यांना कम्प्युटर क्लासेस लावून दिले आहे. त्यांना मला आता फाउंडेशन करायचंय, पण मी यावर्षी घरीच करणार सर्व. हा, म्हणजे वेळात वेळ काढून त्यांचं पूर्ण बाहेरचं सायन्स वगैरे, हिस्ट्री जॉग्राफी मीच घेते हल्ली तरी. आणि अशा पद्धतीने ती एक बॅच मला आता पुढे न्यायची आहे. आता माझं हा पहिला पायंडा आहे या वर्षाचा की जे मी घरी आणली खरं म्हणजे. मला ही 5 मुलं जर यशस्वी करता आली या वर्षामध्ये आणि त्यातून फारसा त्रास न होता ते जर माझ्याकडनं, मला जरी आय एम शुअर की ते होणार, मला खात्री की त्याचं होणार. आणि हे जर सगळं व्यवस्थित झालं तर मला पुढच्या वर्षी अजून मुलं भरायचे, अजून पुढच्या वर्षी भरायचे. असं करून मी म्हणजे माझं छान मोठंसं घर आहे. त्या घरात आधी पूर्वी इंजिनिअरिंग कॉलेजची मुलं मी रेंटने ठेवायचे, पण मी आता वरचा पण मजला खाली केलाय, खालचा पण पूर्ण खाली केलाय आणि सर्व मिळून आम्ही तिथंच राहतो, तिथेच करतो. अजून त्यात कसे पण 25 मुलं मावतील. आणि तो एक मोठा उपक्रम हाती घेतलाय आणि सर्व लेकरं मला आता पुढे न्यायची इन द सेन्स ती पुढे जाणार नाही जाणार मला नाही माहिती, पण त्या प्रत्येकाचं मला काहीतरी म्हणजे उचित असं होईल, असं करता येईल असं बघायचंय. मग त्यांना घरामध्ये वेगवेगळे गॅजेट्स आहेत, टॅब त्यांच्यासाठी घेतलेले आहेत, कम्प्युटर चालवतात, इंटरॅक्टिव्ह टीव्ही पॅनल चालवतात, टीव्ही चालवतात. माझ्याकडे व्हिजिट द्याल, खूप सारी पुस्तकं आहेत. जी पुस्तकं पॅरेंटिंगवर पण माझ्याकडे खूप पुस्तकं आहे, मी खूप वाचली आहेत खरं म्हणजे. आणि काही नवे तुकाराम पुस्तक घेऊन झालं माझं, तुकाराम मुंडेंवरचं जे आता परवाला लॉन्च झालं. येस, ते पुस्तक घेऊन झालं, माझ्याकडे आलं. म्हणजे मला आवड आहे अशी. आणि माझ्याकडे छानशी लायब्ररी पण आहे, ती मुलं वाचतात. आणि मी यावर्षी अजून एक उपक्रम असा केला होता की ज्या पालकांना, म्हणजे मला याचा खरा रिस्पॉन्स पुण्यातून मिळाला, नंतर जळगाव मधून पण 1-2 जणांचं आलं मला तसं. तर ज्या पालकांकडे पुस्तकं असतील तुमच्या मागच्या वर्षांची, मग ते कुठल्याही माध्यमाची आणि कुठल्याही वर्गाची असो, ती तुम्ही मला द्या जर तुम्हाला गरज नसेल तर. येस, डोनेट करा. माझ्याकडे भरपूर पुस्तकं आली. मग काही इंग्रजी माध्यमाची आहेत, काही हिंदी माध्यमाची पण आली आणि मराठी माध्यमांची आली. काहींनी वाचनीय पुस्तकं पाठवलीत, काहींनी अभ्यासक्रमाची पुस्तकं पाठवलीत. मग काय बिघडतं ना, ICSEचं इंग्रजीचं पुस्तक जर या मुलांनी वाचलं तर, CBSEचं हिंदीचं पुस्तक मराठी माध्यमाच्या मुलांनी वाचलं तर काय बिघडतंय? उलट त्यांच्या ज्ञानात भरच पडेल ना, विशेष ज्ञान मिळेल ना. अशा पद्धतीने हा एक प्रोजेक्ट आहे की मला जर तुम्हाला ते डोकं असेल, तसंच वेगवेगळे गॅजेट संदर्भात पण मी म्हणेल की समजा तुमच्याकडे मॉनिटर आहे, तुम्ही युज करता एक दुसरा छान, पण मॉनिटर एक पडू नये, तो मला द्या, तो मला डोनेट करा. मी त्याचा एक उचित लाभ बाकी मुलांना मिळवून देईल. कारण मी एक डिजिटल लायब्ररी ओपन करते, पहिल्या गावात पण मी केलेली. तर त्याच्यामध्ये मग गावातल्या इतर मुलांना बोलवून मी ती डिजिटल लायब्ररी ओपन करेल, तिथे मुलांना बोलवेल आणि तिथे मुलांना मी सांगेल की इथे याचा लाभ घ्या. मग तिथे वेगवेगळे गॅजेट्स असतील, ते सगळी व्यवस्था करून देईल, मुलं शिकतील, कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करतील.
याच्यावर एक विचारायचं होतं अजून एक जस्ट फॉर क्युरियोसिटी की तुम्ही इतकं सगळं चांगलं काम करताय, इतकं सगळं अप्रिशिएशन तुम्हाला मिळतंय, युट्यूबवर तुम्ही आहेत किंवा बाकीचे जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत तिथं सगळं तुमच्याबद्दल बोललं जातं किंवा तुम्ही केलेल्या कामांबद्दल बोललं जातं. तर जस्ट फॉर क्युरियोसिटी असं कधी झालंय का की तुमच्या पियर्स कडून म्हणजे तुमचे जे शिक्षक आहेत आजूबाजूचे किंवा आजूबाजूचे लोक आहेत ते काही बोलले किंवा त्यांच्याबद्दल काय वाटतं म्हणजे त्यांना तुमच्याबद्दल काय वाटतं असं कधी ऐकलंय का? एक ते नॅचरल हा, म्हणजे कधी असं पाठीमागे बोललं जातं का? तू ना जाता जाता कठीण प्रश्न विचारलास. म्हणजे ह्या सर्व प्रश्नांची उत्तर देणं मला खूप सोपं गेली. कदाचित मला वाटलं मी थोडं जास्त उत्तर देते किंवा जास्त बोलते का असं वाटलं, पण खरंच तू कठीण प्रश्न विचारलास रे बाळा. अं, हे सर्व होणारच, जे तू म्हटलास ते सर्व होणारच. कारण जेलसी एक वृत्ती असते, पण ते सर्वांमध्येच नाही. काही फोन मला असे पण आले की मॅडम तुम्ही जे करतायत ना ते आम्ही कशी सुरुवात करायची, बरोबर. असे पण फोन आले. असे मला सतत फोन येतात. विचारणा होते की मॅडम तुम्ही करतायत खूप छान आहे, पण याला कशी सुरुवात करायची, काय काय अडचण येतील, मी काय करू शकतो सुरुवातीला, मी कुठे नेऊ मुलांना पहिल्यांदा, कुठलं मला सोपं जाईल, असं मार्गदर्शन मी भरपूर जणांना केलं. दोघी प्रकार सापडतायत. पण मला म्हणायचं जो थोडा वाईट प्रकार आहे तो आपण बाजूला ठेवून देऊया ना. हा, आणि जी चांगली मंडळी जी 5% असेल पण जी आपल्या सोबत यायला तयार आहे त्यांच्याकडे लक्ष देऊया. 95% आपण साईडला ठेवूया. बदल कुठून तरी होणं गरजेचं आहे. कुठून तरी बदल होणं गरजेचं आहे. म्हणजे मी एका शिक्षकाचा मला फोन आलेला की ताई तुम्ही खूप अनुभवी आहात, मी नवीनच लागलोय, अजून 4-6 वर्ष झालीत, तर मी काय करू शकतो. आता बघा मी इतकं सोपं नाही. हा नाही खरंच अजिबात नाही. प्रश्न केला ऍक्च्युली तो. म्हणजे आपली सर्व शाळेची वेळ बागडून आणि सर्व पाळून शाळेच्या वेळे व्यतिरिक्त अशी तरी माझी शाळा आता किती वाजलेत, 2:30 वाजलेत. 2:30. शाळा केव्हा सुटली, 12:30. 12:30ला. हो. या वेळेचं बंधनच नाही, तो विषयच नाही. पण एखादी गाडी बुक करणं, हो. पालकांची परमिशन घेणं, त्या पालकांनी हो म्हणतील असं त्यांची मनं जिंकणं, त्यासाठी आपले मागचे काही त्यांच्यावर पडघात पडलेले पाहिजे. आणि मग ती गाडी करून सुरक्षितपणे जबाबदारीने मुलांना नेणं, तिथे जाऊन त्यांना हे सगळं समजवणं. कधी कधी कंपन्यांमध्ये गेलो, मोठमोठी यंत्र सुरू होती, कुणाचा हात अडकणार नाही, कुणाचा कपडा अडकणार नाही, त्यांना सेफली नेणं, व्यवस्थित नेणं. नेऊनच्या नेऊन नुसतं नेणं आणि आणणं नाही ना, डबे खाऊन नेऊन आणणं नाही ना, त्यांना ते दाखवणं, त्यांना ते समजवणं, त्यांना पचेल रुचेल अशा भाषेत बोलणं. कारण समोरची व्यक्ती समजा एखादी कारखानदार आहे, ते त्यांच्या भाषेत बोलतील ना, त्याच्या सोप्या भाषेत भाषांतर करणं, हे सर्व करून त्यांना ते मार्गदर्शन करून आम्ही त्या मुलांना सर्व फिरवून सुरक्षितपणे घरी कसं पोहोचू याचं मी बघत असते. त्यासाठी मला मॅन पॉवर लागते. मग मी म्हटलेच ना की 2 लेडीज माझ्या हाताखाली काम करतात, त्या माझ्या ज्या मी स्वतःच्या खर्चाने त्यांचं पेमेंट करते. हे सगळं करावं लागतं. आणि मी त्याला तेच म्हटलं, त्या शिक्षकाला म्हटलं बाबा असं काही घरी करावं लागतं, ते तुला अजून शक्य नाही होणार. साहजिक आहे, त्याने इच्छा दाखवली, हे काही कमी झालं काय, नाहीच. पण हे तुला आत्ता शक्य नाही होणार. तर तुझ्या गावामध्ये एखादी डोंगर असेल, झाडं असतील, कुणाच्या शेतामध्ये फळबाग असेल, नदी असेल, नदी किनारा असेल, हे पण दाखवू शकतोस. तुझ्या अगदी बाजूला पत्रावळी कशी तयार करतात त्याचा कारखाना असेल, तुझ्या बाजूला वीट भट्टी असेल, निश्चित असेल, 1-2 किलोमीटरवर असेल, तू पायी घेऊन जा, पायी घेऊन ये. तुझ्याकडनं खूप खर्च होत नसेल तर खूप छोटे छोटे गृहउद्योग आहेत. तुमच्या गावामध्ये एखादी घर बांधत असतील, हो, तू त्यांना मॅसन दाखव, सिमेंट दाखव, वाळू दाखव, सिमेंट काय काम करतं, सिमेंट कसं बनतं, सिमेंटने काय बांधलं जातं, आजकालची घरं बिल्डिंग कशाने बांधतात, शिवाजी राजांनी किल्ले गड कशाने बांधलं, त्यांनी चुना शिस हे ओतून ओतून केलं, सिमेंट थोडी होतं ना तेव्हा. मग हे सगळं दाखव. खूप विचार करायला लागतो, खूप डोक्यात असायला लागतं की राजांनी कसं बांधकाम केलं ना आता आपण सिमेंटने कसं करतोय, वाळू कुठून मिळते, ही वाळू कशी तयार होते,
हे मोठे दगड त्या पाण्यामुळे सारखं 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 पाणी त्याच्यावरून वाहत गेल्यामुळे ते मोठमोठे दगड झिजतात, हळूहळू त्याचे कण होतात आणि तीच नदीतली वाळू. सांग बाबा, हे खडक कशाला म्हणतात, वाळू कशाला म्हणतात, दगड कशाला म्हणतात? थोडक्यात डोक्यात दगड टाकण्याचा कार्यक्रम आहे. आणि हे सगळं आपण आपल्या गावात करू शकतो. गावात घर बांधणं चालूच असतं एखादी, हो की नाही? आजूबाजूला घडतच असतं. चालूच असतं. असं छोट्या मोठ्या गोष्टी गावाच्या परिसरात आहेत तुझ्या, तू फक्त ऑब्झर्व कर आणि कशात पण शोध की मी माझ्या मुलांना हे कसं दाखवू शकतो. बस, यस, हे कसं देता येईल. आणि पुस्तकात भेळवाला आहे, गावात भेळवाला येत नाही संध्याकाळी, दाखवा ना भेळ म्हणजे काय काय टाकलंय त्याने, का टाकायचं, का खायचं, हे योग्य आहे की नाही, ती व्यवस्थित झाकलेली आहे की नाही, मग ही झाकून का ठेवली पाहिजे. लगेच दुसरीला कविता आहे भेळवरून, मॅच कर. बिलकुल. लोट गाडीवाला आहे, भाजी विकतोय, घरात शाळेत सगळ्या भाज्या आणून दाखवणं कठीण जाईल ना. बरोबर. तर लोट गाडीवाल्याचं घेऊन जा ना बाबा. त्या आजी भाजी विकते टोपल्या टोपल्या ठेवून, तिच्या जोच घेऊन जा. ते त्यांनाच सांग बरोबर. की शिमला मिरची, साधी मिरची लाल होते, हिचं तिखट होतं. इनफॅक्ट म्हणजे तुम्हाला असंही काही क्रिटिसाइज होत असेल इंटरनली की बाबा रील्सच टाकता नुसत्या, कदाचित असंही होत असेल की नाही? की हा असे काही पण तुम्हाला काही अनुभव आले का असे की मॅडम आता तर फक्त कंटेंटच क्रिएट हा. करायला लागले? अजून नाही होत असं, कारण की तुम्हाला पण मी वारंवार सांगितलं की मी हे सगळं काही जे करते हे सुट्ट्यांच्या दिवशी करते. बरोबर. आणि अजून एक माझी पद्धत सांगते, मी प्रत्येक गोष्टीला कृती करून दाखवते, जितकं जास्तीत जास्त शक्य होईल तेवढं. बरोबर. कालच्याला आम्ही जेवण करत होतो आणि आमच्याकडे एक रायडिंगचा ग्रुप आलेला होता, ज्यांनी मुलांना शालेय वस्तू दिल्या, लेखन वस्तू, लेखन साहित्य वगैरे दिल्या. मग ती मुलं म्हणजे थोडस असं आवडीने मुलं जेवायला बसलीत, मध्यान्ह भोजन योजना आमची, म्हणून ती पण गेली. म्हटलं खा बाळांनो 2-2 घास. मग ती पण बसलीत. मग मला चालू आहे माझं, मी काय म्हणते त्यांना, म्हटलं का रे बाळांनो, ताट कसं आहे तुमचं आता? म्हणे फुल. म्हणजे भरलेलं आहे ताटात, खिचडी आहे, कढी आहे. मग म्हटलं पोट कसं आहे? त्यांना सांगता नाही आलं. मला शिकवायचं होतं ऑपोजिट वर्ड, फुल एम्प्टी. मी म्हटलं आता ताट फुल आहे, पोटात काही आहे का? मॅडम खाली आहे. म्हटलं खाली ना, त्याला म्हणतात एम्प्टी. EMPTY, एम्प्टी, फुल, FULL, फुल. हे ताट फुल आहे, पोट एम्प्टी आहे. चक्रा मारतीये, जेव रे, ताट घे, खिचडी घे, कढी घे, ताई याला वाढ, याला खिचडी वाढ, सांडू नको, ढमकू नको, श्लोक म्हणतोय, चालू आहे सगळं. तेवढ्यात तर जेवण आटोपलेत. लगेच पुढचं, म्हटलं पोट कसं झालं? म्हणे फुल. म्हटलं प्लेट कशी राहिली? एम्प्टी. हेच महत्वाचं. अप्रोच मॅटर करतो, तुम्ही कसं. म्हणजे याला समजा असं मी जर चालू आहे आणि अशा वेळेस जर माझा एखादी कोणी व्हिडिओ घेत आहे आणि जर मी तो टाकला पण, सेंड पण केला, कोणाचं काय गेलं, काय बिघडलं? तुमच्या मुलांना तर तेच शिकायला मिळालं. कोण जेवता जेवता शिकवायला वाया चाललंय? कोण जेवता जेवता शिकवण्यासाठी एवढं उत्सुक आहे, किंवा त्या प्रसंगातून कोण काहीतरी वेगळं शिकवायला तयार आहे? झालं ना माझं फुल एम्प्टी. मॅम आता पुढचा प्रश्न मला म्हणजे जस्ट एक क्युरियोसिटी म्हणून विचारायचा होता की तुम्ही आता इतके ऍक्टिव्ह आहेत सोशल मीडियावर, किंवा तुमची टीम ऍक्टिव्ह आहे इन शॉर्ट, आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी तुम्हाला फॉलोअर्स मिळाले आहेत. मग असंही काही होत असेल ना की तुम्हाला कोलॅबरेशनसाठी काही ऑफर्स येत असतील, किंवा लोक तुम्हाला आता इन्फ्लुएन्सर्स, कॉन्टेंट क्रिएटर म्हणून बघतायत, तर असे काही कमर्शियल्स तुम्हाला काही ऑफर्स आलेल्या होत्या का? कोलॅबरेशन साठी मला पेड कोलॅबरेशन, इन टर्म्स ऑफ पेड कोलॅबरेशन. आत्ता शब्द सुधारलास. पेड कोलॅबरेशन. मी अजूनपर्यंत एक पण पेड कोलॅबरेशन केलेलं नाही. अजूनपर्यंत एकही केलेलं नाही. जर कोलॅबरेशन आलं तर मी म्हणते की मला ना माझ्या मुलांना असं असं देऊन टाका तुम्ही, किंवा मग माझ्या शाळेला तुम्ही एक वॉटर प्युरिफिकेशन देऊन टाका, माझ्या मुलांना स्कूल बॅग देऊन टाका, इथपर्यंत मी पोहोचलेले आहे. असं काही झालेलं होतं याच्या आधी? कसं म्हणजे
त्यांनी तुम्हाला विचारलं आणि मग तुम्ही सांगितलं आणि मग त्यांनी काय दिलं स्कूलसाठी? एक जळगावला टेमकर बॅग्स म्हणून आपले भास्कर मार्केटला आहेत. बरं. तर टेमकर साहेबांनी रॉबिनहुड आर्मी मध्ये ते काम करतात, अच्छा. रॉबिन्स मध्ये. तर ते एक चांगले रॉबिन आहेत. तर त्यांनी मला सांगितलं, मॅडम तुमचं काम बघितलं, तुमच्या शाळेत येऊन तुमच्या विद्यार्थ्यांना भेटण्याची खूप इच्छा आहे, तुम्हालाही भेटणं होईल. म्हटलं ओके, या कधी पण. तर ते रिकाम्या हाती नाही आले. काहीच न म्हणता त्यांनी माझ्या शाळेतील 160 मुलांना स्कूल बॅग दिल्या होत्या स्वखर्चाने त्यांच्याकडनं. हा. नंतर रोटरीवाले आले, रोटरियन्स आले. त्यांनी माझ्या जुन्या पात्रीच्या मग कारण मला इथे येऊन महिनाच झालाय. म्हणजे इकडचे अनुभवापेक्षा माझे तेच अनुभव खूप जास्तीचे आहेत. तर त्यांनी वॉटर प्युरिफिकेशनचं मशीन दिलं. तर अशा पद्धतीने जर मला कोणी म्हटलं पण काही हवंय का, तर असंच. नंतर सिद्धेश लोकरे माझ्याकडे शाळेत भेटायला आला, मला भेटला, मुलांशी बोलला. खूप कौतुक केलं त्याने की मुलं किती बोल्ड आहेत, किती बोलतात ही मुलं. आणि मुलांशी पण खूप संवाद साधला त्याने. आणि मग तेव्हा सिद्धेश लोकरेने माझ्या वर्गासाठी, माझ्या मुलांसाठी, कारण तो आलाच माझा वर्ग आणि माझी मुलं आणि माझी तयारी बघून, तर त्याने एक छान इंटरॅक्टिव्ह टीव्ही पॅनल दिला होता आम्हाला, जो की माझ्या मुलांनी वापरला. म्हणजे मला तो प्रसंग माझ्यासाठी वेगळा होता. ते आमने उभरे उभरे ना चावले, हे चावले खूप भारी आहे. हा. तर ठीक आहे, असे भरपूर सारे अनुभव असतात. हा. आणि थोडे एक हायपोथेटिकल पण काही प्रश्न असे आम्ही नेहमी विचारतो की बघा, आता एक उज्ज्वला मॅडम आहेत, पण एका उज्ज्वला मॅडमांना लिमिटेशन्स आहे. तुम्ही म्हणजे ह्या ज्या गोष्टी तुम्ही ज्या शाळेत जाता त्या शाळेपर्यंत, तर असं काही तुमचं नियोजन आहे का भविष्यात की अशा महाराष्ट्रात किंवा जळगाव जिल्ह्यात, महाराष्ट्रात तर ठीक आहे, 100 उज्ज्वला मॅडम व्हायला पाहिजे किंवा भविष्यात 1000 उज्ज्वला मॅडम व्हायला पाहिजे? एक हायपोथेटिकल क्वेश्चन आहे. असं तुमचं काही भविष्यात नियोजन आहे का? आणि याला अजून पुढचा की जर तुम्हाला भविष्यात जर कधी म्हणजे चान्स मिळाला की मॅडमांना एज्युकेशन मिनिस्टर बनवायचं, कारण आम्ही जेव्हा चर्चा करत होतो ना गावात, तर आम्हाला गावात, तुम्हाला मी सांगतो आता, आम्ही सांगणार नव्हतो, एक व्यक्ती म्हटले की मॅडम म्हणे इकडचे राहणारे नाही तर आम्ही मॅडमांना झेडपी सदस्य ZP बनवणार आहोत सदस्य म्हणे. बनवलं असतं. आणि इनफॅक्ट काही काही जण असे बोलले आम्हाला की मॅडम ज्या आहेत त्या आताच्या म्हणजे आताच्या पिढीतल्या सावित्रीबाई आहेत सावित्री आहेत. आणि त्यांचे अच्छा. मिस्टर हा, ज्योतिबा फुले आहेत. ज्योतिबा. ते बोलले लिटरली. तर मग हायपोथेटिकल प्रश्न असा आहे की तुम्हाला जर शिक्षण मंत्री बनायचा चान्स मिळाला, चान्स भेटलाच, तर तुम्ही काय बदल शिक्षण पद्धतीत करू इच्छितात? आणि अशा 100 उज्ज्वला मॅडम जर काही बनवता आल्या तर त्याचं काही नियोजन वगैरे आहे का? 100 नाही, हजारो सहस्रो उज्ज्वला मॅडम बनू शकतील. त्यासाठी माझ्याकडे असं नियोजन आहे की मला नुकतंच मागच्या गेल्या आठवड्यामध्ये जालन्याहून कलेक्टर साहेबांचा फोन होता, जालन्याच्या. मॅडम आपण काहीतरी वेगळं करूया तुमच्या मदतीने, तुमची जी पद्धती आहे ती आपण बसू, एकत्रितपणे त्याचा विचार करू आणि त्यावर पूर्ण जिल्ह्याच्या शिक्षकांना मार्गदर्शन करा. जिल्हाभरात मार्गदर्शन केल्यानंतर मला वाटतं 100 पेक्षा जास्तच घडतील. ओके. तदनंतर याच आठवड्यात मला याच्यातून फोन आलेला आहे मंत्रालयातनं. ते सेक्रेटरीचे मेन आहेत, त्यांचा फोन असा आहे की मॅडम तुम्हाला अभ्यासक्रमात काही बदल करावासा वाटतोय का? तुम्हाला तुमचं जे सुरू आहे तर ते जर योग्य अगदी छान वाटत असेल तर आपण काय करू शकतो वेगळं ते तुम्ही आम्हाला सांगा आणि आपण एकत्रितपणे बसून हे सर्व चेंज करू. जर अशा काही गोष्टी घडल्या आणि असं काही 4-6 जणांनी मनावर घेतलं तर मला नाही वाटत की हजारो उज्ज्वला बनायला वेळ लागेल. अगदी बरोबर. हा. आणि तेच पुढचा जो प्रश्न की तुम्हाला जर शिक्षण मंत्री बनवलं, चला आता शिक्षणाचे पूर्ण अधिकार मॅडमांना, पॉवर जर तुमच्याकडे दिली पूर्ण एज्युकेशन, काय काय तुम्ही चेंजेस करणार? 3 तरी सांगा. 3 तरी असे 3 चेंजेस महत्वाचे. एक वाक्य सांगते, शिक्षाराज उज्ज्वल भारत. शिक्षेचं असं राज्य आणेल, असं राज येईल, राज असं येईल की भारत उज्ज्वल व्हायला पाहिजे. राईट. म्हणजे माझं जे नाव आहे ना
ते सार्थकी लागायला पाहिजे. येस, उज्ज्वला. माझं मिस्टरांचं नाव राजेश आहे. म्हणून ते शिक्षा राज आणि उज्ज्वल भारत करेल. येस. जर शिक्षण मंत्री म्हणाल तर असं काही नाहीये. आमचे दादासाहेब भुसे पण खूप छान काम करतायत. ऍक्च्युली हा बरोबर आहे ना, ते आहेत ते कुठे वाईट आहे, ते पण खूपच छान आहे. कारण की दादासाहेब भुसेंनी माझं काम बघून गेल्या 7-8 महिन्यांपूर्वी मला स्वतः कॉल केला होता. म्हणजे एक शिक्षण मंत्री एका सामान्य शिक्षिकेला फोन करतोय, म्हणजे ते श्रेष्ठ नाहीत का? बरं, त्यांनी मला फोन केला ते छानच. विशेष म्हणजे त्यांनी माझ्या ज्या विद्यार्थ्यांबद्दल काय माहिती ऐकली होती, जे माझ्या विद्यार्थ्यांचं त्यांनी स्पीच वगैरे बघितलं होतं, ऐकलं होतं, त्याच्यामुळे ते माझ्या विद्यार्थ्यांशी पण त्यांनी इदगुस केलं. विद्यार्थ्यांशी पण ते बोललेत. अवघे चिमुरड्या 6.5-7 वर्षाच्या मुलांशी आणि मुलींशी ते बोलत होते. असं शिक्षण मंत्री व्हायला मला आवडेल, की मी सर्वांशी संधान साधेल, सर्वांशी बोलेल, आणि बाकी सर्व तर छानच आहे. पण जर मी झाले तर मी जे प्रोजेक्ट करते ना, हे प्रोजेक्ट असेच सतत सुरू ठेवायला सांगेल. पण त्या प्रोजेक्ट साठी लागणारं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते मी पुरवेल. असतं असं की सर्वांनाच पदरमोड करून किंवा सर्वांनाच स्वतःचा वेळ देऊन करावंसं वाटतं असं नाही. असतील कदाचित घरचे प्रॉब्लेम्स असतील, शारीरिक प्रॉब्लेम्स असतील म्हणून ते करत नसतील. पण हे सर्वच शिक्षकांनी करावं, असं सर्वच शाळेत मिळावं, आणि अशा पद्धतीचं शिक्षण मिळालं तर सर्व विद्यार्थ्यांनी दुडू शाळेत धावत यावं, किंवा खूप शाळेत गजबजाट व्हावा, इतर शाळांमध्ये ऍडमिशन घेण्याच्या झेडपीच्या शाळेतच खूप ऍडमिशन्स वाढाव्यात, असं होईल. पण ते शिक्षकांनी असं केल्यानंतर मग शिक्षकांची जर इच्छा नसेल तर त्यांना हे साहित्य, त्यांना हा पैसा, त्यांना हा गाड्या वगैरे पुरवल्या गेल्या पाहिजे. याच्यावर मी नक्की लक्ष देईल. म्हणजे जेणेकरून की शिक्षक करतील, त्या मार्गाला लागतील. मी ठीक आहे ना, मला वेळ आहे, मला आवड आहे, मी ठरवलंच आहे की समर्पण करायचं, यातून काहीतरी घ्यायचं, मला त्यातून आनंद मिळतो, मी ते करणार. पण बाकीच्यांना काही असतात डिस्ट्रिक्शन, मग ते का म्हणून शाळेच्या वेळे व्यतिरिक्त वेळ खर्च करतील? त्यांनी शाळेच्या वेळेत पण ही प्रोजेक्ट करण्याची, असे प्रोजेक्ट करण्याची परमिशन मिळावी. आता आपण शिक्षण पद्धतीबद्दल बोलतोच आहे सध्याला, तर मला त्याच्या रिलेटेड एक क्वेश्चन विचारायला आवडेल तुम्हाला, की आता सध्याला हे प्रोटेस्ट चाललाय पेपर लीक बद्दल, तर त्याच्याबद्दल तुम्ही कसं बघतात? म्हणजे त्या मुद्द्याला घेऊन जे आता विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत, जे म्हणतो की जेनझी आता रस्त्यावर उतरले, तर त्या आंदोलनाकडे कसं बघता तुम्ही? त्यांचा प्रोटेस्ट हा योग्य आहे का? बघा, आपण चर्चा करूया अशी, की मुलं रस्त्यावर उतरली आहेत तर ती संतापली आहेत. बरोबर. समजा मी 3 महिने काम करून माझा पेमेंट झाला नाही, बरोबर, तर माझं घर चालवणं, माझा चरितार्थ, माझा उदरनिर्वाह, मला माझं बाकीचं जे सगळं बघायचंय, नातेवाईक, मुलं वगैरे, हे कसं चालणार? साहजिकच मी महिना थांबेल, 2 महिना थांबेल, 3ऱ्या महिन्यात ओरडेल, रस्त्यावर येईल, आवाज करेल, याला त्याला सांगेल, हे सर्व मी पण करणार ना. मग 2 वर्षांपासून, 2 पण नाही म्हणणार मी, ज्यांनी पहिलीपासून तयारी असते ना, का 12वीचाच मुलगा 11वीचाच मुलगा शिकायला लागतो? नाही ना. न्यूटनला तो 8वीत शिकतो, तो बेस असतो. मग तोच न्यूटनला तो 9वीत थोडं अजून वाढतो, मग 10वीला न्यूमेरिकल्स होतात, मग 12वीला अजून पुढे जाते ती गंमत. मग असं जर होत राहिलं तर तो काय 12वीतच न्यूटन्स लॉ शिकला का? तो 8वीत शिकला, त्याचा पाया तिथे रचला गेला आणि तो 12वीत ते पूर्ण करतो. या साधना करत गेला. येस, तपश्चर्या आहे ती एक मोठी. आणि मग समजा 12वीतच मुलगा वाचतो का? तो पहिलीपासून क ख ग घ एबीसीडी शिकत आला, वाचन शिकत आला, आई वडिलांचं कधी ऐकलं असेल, कधी शिक्षकांचं रागवणं ऐकलं असेल, आणि असं करत करत तो ते तिथपर्यंत पोहोचतोय. त्याची 12 वर्षांची तपश्चर्या, एक तप आहे त्याचं, तो मेहनत घेतोय. त्याच्यानंतर तो स्वप्न बघतोय की मी परीक्षा देणार, एवढे मार्क्स मिळवणार. बघा, वाढ ही गुणात्मक पाहिजे असं आपण म्हणत नाही, सॉरी, वाढ ही संख्यात्मक पाहिजे असं आपण म्हणत नाही, वाढ ही गुणात्मक असावी. पण शेवटी काहीतरी एक क्रायटेरिया लागतो.
तुम्हाला नीट जायचं, तुम्हाला IIT जायचं, तुम्हाला अजून इंजिनिअरिंगला जायचं, कुठे जायचं, तर तुम्हाला मार्क्स आलेच. आणि ते मिळवण्यासाठी जो विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांच्या मागे पालक जे खूप मेहनत घेत आहेत, एवढ्या कष्टाने ते सर्व काही चालू आहे घरामध्ये वातावरण, आणि तुम्ही एक्झाम देतायत, तुम्ही स्वप्न बघायला लागलीत, माझी परीक्षा झाली, रिलॅक्स, आता मी खेळणार, आता मी मामाकडे जाणार, आता मी फिरायला जाणार, आता मी काश्मीरला जाणार, हिमालयात जाणार, बाकीचे क्लास करणार, बाकी काहीतरी शिकणार. मुलं गाडी 4 व्हीलर शिकायला लागली, कोणी काय शिकायला लागलं. हे सर्व स्वप्न त्यांना तिसऱ्या दिवशी माहित पडते की पेपर लीक झालाय आणि फुटलाय आणि पेपर पुन्हा होणार. हे चुकीचं आहे, हे नक्की चुकीचं आहे. आणि त्यांनी पालकांनी केलेला एवढा खर्च ते पण वाया जाणार ना. आणि असं असताना जर असं आहे, त्यांचे सगळी स्वप्न धुळीला मिळत आहेत, त्यांची मेहनत अगदी पाण्यात वाहून गेली, मग तरी पण त्यांनी आक्रोश करू नये का? तरी पण त्यांनी रस्त्यावर येऊ नये का? तरी पण त्यांनी न्याय मागू नये का? सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी न्याय मागू नये का? तर मला असं म्हणायचं आहे, सोनम साहेब आणि ही जी विद्यार्थी त्यांचा न्याय मागतायत, तर फक्त त्यांना न्याय दिला जावा. बाकी जे घडतंय त्याला मी काही बोलणार नाही, पण ते चुकीचं आहे काही अंशतः. हा, चुकीचं आहे. वळण ते वेगळ्या मार्गाने वेगळ्या मार्गाने ते वळलंय, तसं न वळता मुलांना फक्त न्याय मिळावा आणि त्यांचं बाबतीत पुन्हा असं घडू नये. कारण की त्यातून काही दुर्घटना घडल्यात, मुलांचे म्हणजे प्रॉब्लेम झाले. काही मुलं तर असं त्यांना फिरायला गेलेले लांबवर, कोणी देश विदेशात निघून गेलेलं फिरायला, आणि कळलं की पेपर आहे. अरे मुलं पळत आली सगळं सोडून, तो पण पैसा गेला, आणि मग पेपरची तयारी करतायत. मानसिकता नाही तुमची, मानसिकता नाही. आई वडील हादरून गेले, वडिलांना BP झाला, अटॅक आला, मधुमेह वाढला त्यांचा. हे प्रकार घडले. मग हा प्रकार घडू नये, फक्त म्हणून एवढं होऊ नये की त्यांची जी मेहनत होती ती वाया जाऊ नये, म्हणजे असा प्रकारच घडायला नको पाहिजे. हे जे वाईट, त्यातलं जे वाईट आहे ना, पेपर फोडणे, लीक करणे, हे काही मुलांसाठी असेल, पण ज्यांनी खरोखर मेहनत घेतली अशा लाखो मुलांचं काय, तेवढा विचार करावा आणि मुलांना योग्य तो न्याय मिळावा. तर मॅडम, आमच्या छोट्याशी विनंतीला मान देऊन तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिला, आमच्या प्रश्नांना उत्तरं दिली, आणि आम्हाला आणि आमच्या समस्त प्रेक्षक गणांना मार्गदर्शन केलं. तुम्हाला बघून खरंच आम्हाला असं वाटतं की एक जो शिक्षक असतो, आम्ही नेहमी वाचत असतो, ऐकत असतो, हाडाचा शिक्षक असतो, तो समाजाचा आधारस्तंभ असतो. समाजाला दिशा देण्याचं काम, देशाला दिशा देण्याचं काम त्या देशातील शिक्षक करतात. आणि असं म्हटलं जातं की कोणत्याही देशाला किंवा समाजाला जर बरबाद करायचं असेल, तर तिथल्या एज्युकेशन सिस्टमवर घात करा किंवा तिथल्या शिक्षकांना तुम्ही हे करा, टॉर्चर करा. तर तुम्हाला बघून खरंच वाटतं की एक आदर्श शिक्षक कसा असावा, एक आदर्श मार्गदर्शक कसा असावा, एक आदर्श मेंटर, काउन्सिलर कसा असावा. तर खूप छान तुम्ही आम्हाला वेळ दिला, एवढे सुंदर म्हणजे प्रत्येक प्रश्नाला छानपैकी उत्तर दिले. तर आमच्या संपूर्ण वटवट टीम कडनं तुमचे खूप खूप आभार. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी अजून खूप खूप शुभेच्छा. असंच तुमचं काम अजून देशात तर पोहोचलं, जे राज्यात पोहोचलंय, अजून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचावं. तुमची अशी प्रेरणा घेऊन अजून मी जसं मागाशी बोललो, अजून उज्ज्वला की हजारो लाखो उज्ज्वला मॅडम तयार व्हावं, शिक्षक तयार व्हावेत, या आमच्याकडनं सदिच्छा. आणि एक देशाच्या जे ओव्हरऑल एज्युकेशन सिस्टम, शिक्षण व्यवस्थेत जे आपण क्रांती म्हणतो, ती क्रांती घडावी आणि प्रत्येक मूल हे शिक्षण घेऊन एक चांगलं आयुष्य त्यांनी जगावं. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद मॅडम. थँक्यू.